It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणं किती छान आहे ना. Breaking free from the chains of inferiority. न्यूनगंडाच्या साख्यांपासून मुक्त होणं. Yes, breaking free from the chains of inferiority. न्यूनगंड म्हणजे स्वतःला कमी लेखणे. त्या न्यूनगंडाच्या साखळीतून मुक्त होणं, स्वतःला कमी लेखायच्या साखळीतून मुक्त होणं. We'll open our Bibles to Exodus chapter 4 verses 10 to 12. निर्गमाचा 4था अध्याय 10 ते 12 हे वचन यावेळेला सर्वांनी काढा. सगळ्यांना निवेदन आहे, खाली बसून घ्या सगळ्यांनी, जिथे जिथे जागा आहे तिथे बायबल काढा. उघडा निर्गम 4 10 ते 12. Moses said to the Lord, "Pardon your servant, Lord. I have never been eloquent. I am slow of speech and tongue." Then the Lord said, "Who gave human beings their mouths? Now go, I will help you speak." निर्गम 4 10 ते 12. तेव्हा मोशे यहोवाला म्हणाला, हे माझ्या प्रभू, मी काही वक्ता नाहीये, पूर्वीही नव्हतो, आणि तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही, कारण मी मुखाचा जड आहे व जिभेचाही जड आहे. मग यहोवा त्याला म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले? अथवा मनुष्याला मुका किंवा बहिरा किंवा डोळस किंवा आंधळा कोण करतं? तो मी यहोवा आहे की नाही? तर आता चल, म्हणजे मी तुझ्या मुखासंगती असेन आणि तू काय बोलावे हे मी तुला शिकवीन. Praise God. देवाला धन्यवाद. Moses was feeling very inferior. मोशेला फार कमी वाटत होतं, तो स्वतःला कमी लेखत होता. He was suffering from complexes. आणि त्याला तो न्यूनगंड होता की नाही, मी कोण आहे, मी म्हणजे मला नाही होणार, मला नाही जमणार. He baffled self-doubt. आणि त्याला स्वतःवर पण शंका येत होत्या की माझ्याच्याने होणार आहे का, मला जमणार आहे का. Obviously, because he had left the palace. आणि अर्थातच त्याने राजमहाल सोडून दिलेला होता. And now he was residing in a village. आणि आता तो खेड्यापाड्यात राहायला आला, गावात राहायला आला. And he was taking care of his father-in-law's sheep. आणि सासऱ्यांचा कळप सांभाळत होता तो. So all that eloquence was gone. तर त्याचा तो सगळा वक्तेपणा आणि भाषणगिरी बाय देन गेली, संपली. All that royalty was gone. म्हणजे तो सगळा शाहीपणा, राजकीयपणा सगळा गेला. But that is the beauty of the thing. पण हे सौंदर्य आहे यातलं. When God calls, जेव्हा देव आपल्याला बोलवतो किंवा पाचारतो, most of us are not confident. तेव्हा आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांना तो विश्वास नसतोच की माझ्याकडनं हे कसं होणार आहे. We are always struggling people when God meets us. आणि नेहमी आपण संघर्ष करत असणारी माणसं असतो. जेव्हा देव आपल्याला भेटायला येतो तेव्हा आपण संघर्षातच असतो. Amen. आपली डोकेफोडच सुरू असते देवही जेव्हा आपल्याला भेटायला येतो तेव्हा. But he always empowers the called. परंतु जे पाचारित आहेत, ज्यांना बोलावलेलं आहे, त्यांना देव नेहमी सामर्थ्यही देतो. And if you are empowered, he does not call you. आणि जर तुम्हाला ऑलरेडी ते सामर्थ्य असेल, तुमची ऑलरेडी एवढी चालत असेल, तर देव तुम्हाला पाचारणारच नाही. Till he sends you to Midian, आणि जोपर्यंत मग देव तुम्हाला मिद्यान देशात पाठवत नाही, he does not call you. आणि तुला रिक्त करत नाही, तुला रिकाम करत नाही, तोवर देव तुला मग पाचारणार नाही. Because God wants to empower you with his spirit. कारण एक तर देवाला तुम्हाला त्याच्या आत्म्याने सामर्थ्यवान करायचं आहे. And before Moses could become a mighty deliverer, आणि मोशे मोठा मुक्तिदाता होण्या अगोदर he was just an ordinary man trying to disappear. तो एक साधा माणूस होता, साधारण माणूस की जो नाहीसा व्हायला मागत होता की नको, मी कुठेतरी नाहीसा होतो आता. That's why from royalty he went to become a shepherd. मग राजकीय घराण्यातनं, पदातनं, जागेतनं तो मेंढपाळ बनायला निघून गेला. एका साध्या जागी खेड्यापाड्यात निघून गेला. He didn't get married in a royalty. आणि काही राजकीय शाहीपणात त्याचं लग्न झालं नाही थाटामाटात. Though he was a royal person. जरी तो होता फार शाही माणूस, राजमहालातला होता, But he got married in a humble dwelling. पण लग्न त्याचं फार नम्र अशा जागेत झालं. Once a prince in Egypt. आणि एकेकाळचा त्या मिसर देशातला हा राजकुमार, Raised with power. सामर्थ्यात वाढलेला, Lived in luxury. आणि सौख्यात जगलेला, Lived in influence. इतकी त्याची छाप लोकांवर, प्रभाव लोकांवर, Surrounded by servants. आणि चारी बाजूने नोकर चाकर, Ready to untie his sandals. आणि अगदी नोकर चाकर एवढे चारी बाजूने की त्याच्या वाहना काढायला, त्याच्या बुटाचे लेस काढायला, त्याची बुट काढायला सुद्धा माणसं होती. Moses had it all. म्हणजे काय, मोशेकडे सगळं होतं.
He walked in royalty, तो शाहीपणात, राजकीयपणात थाटामाटाने चालायचा. talked in royalty, बोलताना त्याचं बोलणं पण शाही असायचं. lived in royalty. जगायचा पण तसा, राहायचा पण तसा, त्याची चाल तशी, त्याचं बोलणं तसं, त्याचं राहणं तसं. But that one angry moment, पण मग एक क्षण जर त्याला राग आला trying to do the right thing the wrong way, आणि योग्य गोष्ट त्याने चुकीच्या रीतीनं करायचा प्रयत्न त्या रागात केला. sometimes we say the right things but our methods are wrong. कधी कधी आपण बोलतो बरोबर, पण बोलायची रीत, ढब आणि पोत, आवाजाचा एक पोत बरोबर नसतो. Sometimes the timing is wrong. कधी कधी वेळ बरोबर नसते. बोललेलं बरोबर आहे पण ते बोलायची ती वेळ नव्हती. And then he ended up fugitive. आणि मग तो असा भटका झाला. He ran from the palace, पळून गेला, महाल सोडून पळून गेला, far away from all his people. लांब कुठेतरी त्याच्या सगळ्या लोकांना त्याने सोडून दिलं. Not only his foster parents, आणि ज्यांनी दत्तक घेतलं होतं त्याला फक्त त्या आई बापांना सोडून गेला एवढंच नाही, but from his own brother and sister and his mother. त्यांना तर त्यांनी सोडूनच दिलं, पण त्याची जी स्वतःची भावंड होती, भाऊ बहीण आई, त्यांनाही सोडलं. He gave up on everything. म्हणजे त्याने हारच मानली की नकोच मला आता हे. The day he left the spotlight, आणि ज्या दिवशी त्याने प्रकाश झोत सोडला, he wanted to become a nobody. त्याची इच्छा अशी झाली की आता मला शून्यातच निघू दे, बास झालंय, मला नकोय सगळं. Went to a most humble place called Midian. आणि मिद्यान देश जो एक अतिशय नम्र जागा, त्या जागी तो गेला. Married a लग्न humble केलं. girl एका नम्र मुलीशी लग्न केलं and settled down. आणि स्थिरस्थावर झाला आयुष्यात. And he became what many in Indian culture may call घर जवाई. आणि भारतीय Or जमाई, संस्कृतीमध्ये घर जावई, घर दामाद, घर दमाद वगैरे. तर भारतीय संस्कृतीमध्ये ज्याला म्हणतात की हा घर जावई आहे, तसा मोशे सर घरदामाद थे. son-in-law living with his father-in-law. जावई सासऱ्या सोबत राहत होता. But you need humility to do that. नम्रता लागते हो असं काहीतरी करायला. त्याला बाजीरावगिरी चालत नाही. Though it's in our culture, जरी आपल्या संस्कृतीत ते आहे, there is nothing wrong with that. त्यात काही चुकीचं नाहीये. If you are a believer. जर तुम्ही बिलीवर असाल तर त्यात काय चुकीचं आहे. But for Moses, पण मोशे, it was like a failure from grace. मोशेसाठी म्हटलं तर कृपेपासून त्याला अपयश आल्यासारखं ते From झालं. the highest place to fall to the lowest का place. अति उच्च जागेवरनं अगदी खालच्या जागेला तो घसरला. तो इजिप्त देशातला महाल कुठे, त्याचं पद कुठे, त्याचा थाटमाट कुठे, आणि तो मिद्यान देश कुठे. From prince of Egypt, now he is a shepherd of Midian. आणि मिस्र देशाचा राजकुमार, तिथून तो मिद्यान देशातला एक आम साधारण मेंढपाळ झाला. From commanding the soldiers, म्हणजे शिपायांना, सैनिकांना, सैन्याला तो आज्ञा करायचा, now chasing after sheep. आता मेंढरांमागे चाललाय. Amen. आमेन. From royal robes to dusty sandals. शाही जग्यापासनं धुळीत माखलेल्या वाहना घालायला शिकला. From scepter to a shepherd's staff. राजदंडापासून, एकेकाळी ज्याच्या हातात राजदंड होता त्याच हातात आता मेंढपाळाची काठी आणि आकडी आली. From being known इतका प्रसिद्ध to becoming unknown. त्यापासनं अगदी अपरिचित आणि अनोळखी झाला. He must have surely lost his confident walk. आणि नक्कीच तो ज्या विश्वासाने एकेकाळी मिस्र देशात चालायचा, ती चाल आता राहिली नसेल. He must have surely lost his eloquence. आणि नक्कीच ती भाषणगिरी, तो वक्तेपणा गेलाच असणार आहे. That regal standing. आणि ज्या पद्धतीनं तो शाहीपणे उभा राहायचा, ते सगळं गेलं असणार The आहे. sense of I'm somebody. आणि मी कोणीतरी आहे ते त्याच्यात जाणवायचं, आणि तोही ते कळवून द्यायचा समोरच्याला महालात Now असताना. he was nothing. आता तो शून्यात निघाला. Married to Jethro's daughter. जेथ्रोच्या मुलीशी लग्न केलं मिद्यान Now देशात, taking care of the sheep. आणि आता मेंढरांना सांभाळत आहे. And for a long time, आणि खूप वेळ, 40 years 40 वर्ष. is a long time. 40 वर्ष कशाला म्हणतात बेटा, फार लांब झालं हे. He must have almost forgotten everything of royalty. म्हणजे जवळजवळ तो सगळा शाहीपणा, राजकीयपणा, महालात कसं राहतात ते सगळं तो विसरला असणार आहे. Living as a inferior person. आणि अगदी एक कोणीतरी खालचा, कमी
असा तो जगायला लागला की I'm मी good कोणीच for नाही, nothing now. मी कोण आहे, मी कोणीच नाहीये, मी बिनकामाचा आहे, मला किंमतच काय आहे, असं जगायला लागला. Then God showed up. मग देव आला. One day while taking care of his father-in-law's sheep, एके दिवशी आपल्या सासऱ्याच्या कळपाला, मेंढरांना तो सांभाळत असताना in that wilderness, त्या रानात at Mount Sinai, सिनाई डोंगरापाशी, where one day God is going to exalt him, जिथे एके दिवशी देव त्याला उंच करणार, the same place, तीच जागा, he was taking care of the sheep. त्याच जागेत तो मेंढर सांभाळत होता, सासऱ्याची. And God आणि देव spoke through the burning bush. जळत्या झुडपातून त्याच्याशी बोलला. Today, if you go to that place, आज त्या जागी तुम्ही गेलात, त्या देशात Mount Catherine, माउंट कॅथरीन नाव आहे त्या जागेचं. there you can see the spot where tradition says that God met Moses through the burning bush he talked with. तिथे ती जागा ते आपल्याला दाखवतात की ते म्हणतात की हीच ती जागा की जिथे देव मोशे संगे बोलला, निवडले आहे मी तुला. It's worth watching that place. ती जागा पाहण्यासारखी आहे बरं का. I've been there 5 times. 5 वेळा मी गेलोय. By God's grace. U6V5. Oh, 6 times. U6V5. One trip me and Sandra were missing. And what does Moses do? आणि मोशेनी काय केलं? Panic. गोंधळला, घाबरला. And he says, Lord, you want to use me? आणि मोशे म्हणाला, परमेश्वरा तुला मला वापरायचंय. His talk would have been different if God had met him at the palace. जर महालात देव त्याला भेटायला गेला असता तर मग मोशेचं बोलणं वेगळं असतं. The language would have been different. मग मोशेची भाषा वेगळी असती जर महालात देव त्याला भेटायला गेला असता. Yes, God, you have come to the right person. की होय दे बाप्पा, तू बरोबर त्या माणसाकडे आलास. If not me, who else? मी नाही तर आणि कोण, मी आहेच मिस्र देशाचा राजकुमार, चलेगी तो मेरे ही रंग. पण देव अति हुशार आहे ना आपल्या. But here he says, इथे तो म्हणतो in Exodus 4:10, निर्गम 4:10, I can't speak. मला बोलता येत नाही दे बाप्पा. I lost that royal touch. आणि तो शाही स्पर्श माझ्यातनं आता गेलाय, मी विसरलोय आता. And you want me to meet royalty? आणि तुझी इच्छा आहे की मी जाऊन मिस्र देशामध्ये राजांना भेटायचं, बोलायचं. But I lost my royalty. पण नाही, माझ्यातला शाहीपणा, राजकीयपणा आता गेलेला आहे. आता खूप वर्ष झाली त्याला. He was visibly shaken. आणि तो असा दृश्य रीतीनं हादरलेला कळत होतं. Not only by the fire, आणि फक्त त्या जळत्या झुडपातल्या आगीला बघून नाही, but by the idea that God wanted to send him. तर ते जळतं झुडूप आहे, आग आहे, पण ते झुडूप राख होत नाहीये आणि त्यातनं देव बोलत आहे, हे सगळं बघून हा हादरला. Deep inside, he didn't only know that he was forgotten, but he was finished. आणि कुणीतरी आतमध्ये त्याला फक्त एवढं माहिती होतं असं नाही की मला सगळे आता विसरलेत, तर त्याला आता एक अशी समज आली होती की मला सगळे विसरलेले आहेत, and now I'm finished, I'm done. म्हणजे He मी felt संपलोय, finished. मी संपलोय आता. But God said, पण देव बोलला, who made your mouth? तुझं तोंड कोणी तयार केलं? It's not only I made you, but I made your mouth also. मी तुला निर्माण केलं एवढंच नाही ना, तुला निर्माण करताना तुझं हे तोंड ज्याला मुख म्हणतात तेही मीच तयार केलंय. And the day I touch your mouth, आणि ज्या दिवशी तुझ्या तोंडाला मी स्पर्श करीन, heavenly royalty will come. स्वर्गीय शाहीपणा त्या तोंडात येईल. You will speak words of life. मग जीवनी शब्द तुझ्या मुखातनं बाहेर पडतील. In royal palace, you had words of death. राजकीय महालात असताना तुझ्या तोंडात मृत्यूचे शब्द होते. But now in the desert, आता या रानात if I touch you, जर मी तुला स्पर्श केला you will have words of life. तर जीवनी शब्द तुझ्या याच तोंडातनं बाहेर पडतील. When you speak, things will happen. आणि तू बोलशील ना, गोष्टी घडतील. And I will go with you. मी तुझ्या सोबत जाईन. You are not finished. तू संपलेला नाहीयेस. I am not finished with you yet. का अजूनपर्यंत माझं तुझ्या बरोबरच संपलेलं नाहीये. You are just beginning now. आत्ताशी कुठे तुझी सुरुवात होतीये. The day you touch God, ज्या दिवशी तू देवाला स्पर्श that करशील, is the day of your beginning. तोच तुझ्या प्रारंभाचा दिवस आहे. मग वय काही असो, Never feel that inferiority complex. कधी स्वतःला कमी लेखू नको की आता काय माझं वय खूप वाढलं. नाही नाही नाही. See, Moses did not feel inferior because he was weak, मोशेला तो अशक्त होता म्हणून त्याने स्वतःला कमी लेखलं असं नाही. because he fought with the shepherds. कारण तो मेंढपाळांशी भांडला. When the daughters had come to fill water from the well, जेव्हा त्या जेथरोच्या मुली विहिरीपाशी पाणी भरायला आलेल्या होत्या, he fought with them तो त्यांच्याशी भांडला त्या मेंढपाळांशी. because कारण
He was of royalty. तो होता शाही ना, नुकताच मग महाल सोडून तिथे मिद्यानात आलेला आणि पहिलं त्याने जे एन्काउंटर केलं ते या मुलींना हे मेंढपाळ त्रास देतात, त्या मेंढपाळांना तो ओरडला, बांधला, Chased them off. हाकलून लावलं त्यांना. Because he was a person brought up in the palace with all राजकीय माणूस होता ना, महालामध्ये वाढलेला होता रे तो kind of बालपणापासून. education. आणि काय शिक्षण होतं त्याचं. Now Moses didn't feel inferior because he was weak. तर मोशे अशक्त होता म्हणून त्याला कमी नाही वाटलं, Because life had humbled him. पण जीवन जे असतं ना, ज्याला आपण म्हणतो की यालाच जीवन ऐसे नाव, त्या जीवनाने त्याला नम्र केला. His strength was there. ताकद होती त्याच्यात, But life had humbled him. पण आयुष्य करतं ना माणसाला नम्र. A man may be very strong. एखादा माणूस असेल फार बळकट, But if he has no money in the pocket, his life is humbled. पण खिशात पैसे नसतील तर त्याचं जीवन नम्रच होतं. He will fold his hand त्याचे हात तो जोडणार, with all his muscles. अगदी डोळे चोळे असणार पण हात जोडणार, Because कारण life has played a fool with him. आयुष्याने त्याच्याशी खेळ खेळलेला आहे. In the same way, तसंच Moses felt weak not because he was physical weak, but because life had humbled him. मोशेला अशक्त वाटलं, तो शारीरिक रीतीने अशक्त होता म्हणून नाही, पण आयुष्याने खेळ खेळला आणि जीवनाने त्याला नम्र केले. वा वा वा. God, you're not looking at a prince. की देवप्पा तू राजकुमाराकडे पाहत नाहीयेस. Don't you think so? You have come a little too late. आणि तू थोडा उशिरा आलास देवप्पा, असं तुला वाटत नाही का? मी महालात असताना तू यायला होतं, तब मेरी चलती थी, अभी मेरी नाही चलती, मेंढरांमध्ये पण नाही चलती. It's like a person retired from Mantralay. म्हणजे एखादा व्यक्ती मंत्रालयातनं निवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडे आल्यासारखं हे आहे. Oh, you should have met me when I was working there. हो, मी मंत्रालयात कामाला होतो तेव्हा तुम्ही यायला होता, आता मी नाहीये तिथे. I could have got your work done. हाँ, मी मंत्रालयात कामाला असताना तुमचं असं काम केलं असतं. आपने तभी फाइल डालनी थी, अभी मैं नहीं है मंत्रालय में. But God was not looking for a prince. पण देव राजकुमाराला शोधतच नव्हता ना. देवाला कुठे राजकुमार हवाय? राजकुमार नहीं चाहिए. God wanted a shepherd. देवाला मेंढपाळच हवा होता. My God's heart is of a shepherd. कारण माझ्या देवाचं हृदय मेंढपाळासारखं आहे. You see the heart of God in the Garden of Eden. तुम्ही एदेनीच्या मागेमध्ये देवाचं हृदय पहा. There he cut the lamb and covered them. तिथं मेंढरू कापून देवाने दोघांना झाकलं, त्यांची नग्नता झाकली ना. That is the shepherd. त्याला मेंढपाळ म्हणतात. Because कारण God saw this is the right time. देवानी पाहिलं की आता हीच बरोबर वेळ आहे मोशेकडे जायची. Because the wilderness had done something that the palace could not do. कारण त्या मिद्यानी रानाने मोशेच्या जीवनात असं काहीतरी काम केलं जे मिस्री महालाने केलं नाही. There he was not usable, now he was usable. मिस्री महालात तो फायदेशीर नव्हता, रानात येऊन तो उपयोगी झाला. When I was shattered, जेव्हा मी विखरलो होतो, I had nothing. माझ्याकडे काही नव्हतं, God said, now you are usable. देव म्हणाला आता तू माझ्यासाठी उपयोगी आहेस. When I was languishing as a person of inferiority complex, आणि जेव्हा मी सुद्धा एकेकाळी स्वतःला कमी लेखायचो, माझ्यात तो न्यूनगंड होता, God said, now is the right time. देव म्हणाला आता बरोबर वेळ आहे, याला उचला. So if you feel forgotten, तर तुम्हालाही जर असं वाटत असेल की मला सगळे विसरलेले or आहे, you feel ordinary, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी कोण, मी एक साधा आम माणूस आहे, or you feel overlooked, आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही, मी दुर्लक्षित आहे, you are exactly where Yes. God can find you. बरोबर तूच उमेदवार आहेस. तीच ती जागा आहे जिथे देव तुला शोधत येणार. And when he calls you, आणि जेव्हा देव तुला हाक मारेल, don't look at what you have lost. त्यावेळेला तुझं काय सुटतंय किंवा नुकसान होणार आहे ते बघत नको बसू. Look at who is calling you अरे कोण हाक मारतंय ते बघ, and where he is taking you. आणि तो तुला कुठे नेणार आहे ते बघ. He will make you to forget your past. तो तुला तुझा भूतकाळ विसरायला लावेल. He will make you to forget your past history. तो तुला तुझा भूतकाळातला इतिहास विसरायला He will लावेल. make you to forget your past sins. तो तुला भूतकाळातली तुझी पाप विसरायला लावेल. Because he will show you a bright future. कारण तो तुला उज्ज्वल भविष्य दाखवेल की छोड वो सब और आजा. And you will never live in inferiority. आणि मग कधी तुम्ही स्वतःला कमी लेखत जगणार नाही की मी कोण, बिचारा मी, माझ्याकडे काय आहे, माझ्या तर कोणीच नाही. Imagine Moses मोशे बघा ना, looking at the burning bush. कल्पना करा की मोशे
त्या जळत्या झुडपाकडे बघतोय, blinking his eyes डोळे त्याच्याशी मिटतोय and thinking, आणि विचार करतोय, Lord, प्रभू is this a prank that you are playing on me? माझ्या बरोबर काही युक्ती वगैरे करतोय का तू? Because कारण who will ever cater to a inferior person? असं स्वतःला कमी लेखणाऱ्या माणसाला कोण येऊन असं बोलणार आहे? You are talking to the wrong person, तू Lord. चुकीच्या माणसाशी भेटायला आणि बोलायला आलाय देव बाप्पा. मी नाहीये तसा, मला नाही होणार आहे. In his heart he must have said, त्याच्या हृदयात तो म्हटला असेल, Lord, you have come a little too late. प्रभू तू खूप उशिरा आलास. You could have come early. तेरी टायमिंग गलत हो गई प्रभू, तू जरा लवकर आला होता. Because then you would be speaking to the prince of Egypt. कारण मग तू लवकर आला असता ना तर मिस्र देशातल्या राजकुमाराशी तू बोलत असतास आणि मग फिर बातें बनती. Because I had status. कारण मला तेव्हा एक स्टेटस होतं, I had influence. माझी एक छाप होती, I had servants. माझ्याकडे नोकर चाकर होते I had planning. आणि माझं प्लॅनिंग सॉलिड असायचं I had strategy. आणि एवढ्या माझ्या सगळ्या योजना मस्त असायच्या. फारोला नगरच्या नगर बांधून दिली I could have helped you, Lord. आणि मी तुला मदत करू शकलो असतो तेव्हा दे बाप्पा. I could have done something better for you then. काहीतरी तेव्हा मी तुझ्यासाठी चांगलं करू शकलो असतो. But now, आता look at me. माझ्याकडे बघ ना, I am in the wilderness. मी या रानात A wanderer. आणि भटकतोय. A shepherd. ए मेंढपाळ, I talk only to sheep. आणि फक्त मेंढरांशीच बोलतो मी. माणसाशी बोलत नाही. हो ना, Because I came in the wilderness. कारण मी रानात आलोय. आता There are no people around here. माझ्या अवतीभोवती माणसं नाहीच आहेत. I'm surrounded with sheep. माझ्या अवतीभोवती मेंढरच आहेत. I'm talking to sheep. मी मेंढरांशी बोलतो. And you want me to talk to Pharaoh? आणि आता तुम्हाला म्हणतोय की राजाशी फारोशी जाऊन बोल आणि म्हणे माझ्या लोकांना सोड. I lost that royal walk. नाही, तो टच गेलाय दे बाप्पा. आता मी नाही ते शाहीपणे चालू विलू शकत आता. I lost that royal walk and talk. आणि ते शाही चालणं बोलणं वागणं सगळं सुटलंय माझं आता. My own people don't remember me. माझे स्वतःचे घरचे लोक माझी आठवण करत नाहीत प्रभू, विसरले सगळे मला. What can I possibly do now, Lord? आता काय शक्यता आहे? मी काय करू शकणार आहे आता? अभी Now, क्या करेगा मैं? that wasn't pride. तो गर्व नव्हता, It was pain speaking out through him. वेदना बोलत होत्या. वेदना, हृदयाला कळ लागली होती त्याच्या की क्या से क्या हो गया. It wasn't ego. तो अहमपणा नव्हता, It was the voice of someone who had lost everything. पण अशा माणसाची ती वाणी आणि आवाज होता की ज्या माणसाचं आयुष्यातलं सगळंच गेलेलं आहे, including the sense of his worth. आणि बस त्याची स्वतःची किंमत सुद्धा त्याला असं वाटलं की आता गेलेली आहे, की मला काही किंमतच नाही आता. Life defines you with what you have. आयुष्य तुझी व्याख्या तुझ्याकडे जे आहे त्यानं करते. God defines you with what he can make of you. देव तुझी व्याख्या, देव तुला काय बनवू शकतो त्यावर न करतो. आयुष्य तुला तुझ्या स्टेटसकडे, पैशाकडे, घरादाराकडे बघून व्याख्या देतं की हा हे बडे लोक आहे, पण प्रभू तसं करत नाही. But see the twist here. इथे बघा ट्विस्ट आला. God didn't say, देव असं नाही म्हणाला, don't speak that language, Moses. अरे मोशे ही भाषा तू बोलू नको आता. You are right. तू बरोबर आहेस. Moses, I know you are right. मोशे मला माहितीये तू बरोबरच आहेस. I know I should have come earlier. मला माहित आहे मोशे, मी थोडं लवकर यायला हवं होतं, तू महालात असताना यायला हवं होतं. But God said, पण देव बोलला, my timing is right. माझी वेळ बरोबर आहे. I know when to come and when not to come. मला माहित असतं मोशे कोणाकडे कधी यायचं आणि कोणाकडे कधी नाही यायचं. I know when to talk and when not to मला talk. माहित आहे मोशे कधी कोणाशी बोलायचं आणि कधी कोणाशी नाही बोलायचं. Because कारण I don't need your power. मला तुझं सामर्थ्य आणि पॉवर नकोय. I don't need your status. मला तुझं स्टेटस नकोय. I don't need your influence. मला तुझा वशिला नको. मला तू रिकामा पाहिजे. I want you empty. मला तू रिकामा पाहिजे. रिकामा ये. God didn't want a prince. देवाला राजकुमार नकोच होता. He wanted a broken man. देवाला तुटलेला माणूस He हवा wanted होता. a family man. देवाला एक पारिवारिक माणूस हवा He होता. wanted a man who takes care of his wife and children. देवाला असा माणूस हवा होता की जो माणूस आपल्या बायकोला मुलांना सांभाळेल. A man who finally will listen. आणि सरते शेवटी जो माणूस किंवा जो पुरुष माझा ऐकेल असा माणूस देवाला हवा होता. आणि देवाला तसा मोशे रानात सापडला, महालात नाही. God was in right time. देव बरोबर वेळेत When आला. God calls you, He is right. तर देव जेव्हा तुला पाचारतो आणि बोलवतो ना, ती वेळ बरोबर असते. आपण नाही असं म्हणू शकत देव बापा तू लवकर आला का उशीर आला. नाही, बरोबर आलाय. Because God was not preparing Moses for a throne. कारण देव मोशेला सिंहासनासाठी तयार करतच नव्हता. God was not calling him that
I will help you, Moses, that you may retain your throne. देव मोशेला अशासाठी बोलवतच नव्हता की मोशे ये मी तुला मदत करतो म्हणजे मिस्र देशातलं तुझं राजासन तुला परत मिळेल. नाही No. नाही, देवाला ते नकोच होतं. He was preparing him for a mission. देव त्याला काल प्रोजेक्टची फाईल देव हातात देतो, आपण ऐकलं ना, ती फाईल देण्यासाठी बोलत होता. तेरे लिए प्रोजेक्ट है, आजा. Throne, crown, it will all come. राजासन मुकुट ते सगळं येत राहील रे. It will come. ते सगळं येत राहील. This is just added things. त्या भरीच्या गोष्टी असतात. राजासन, मुकुट, पैसा, अडका, घर, इज्जती त्या येतात. हो, आधी जे करायचं प्रभूचं ते करा. You may have lost the palace, आणि कदाचित तुमचा राजमहाल सुटला असेल, but God is still planning the purpose. तरी देव तुझ्यासाठी संकल्पात योजना करतच आहे, कारण संकल्प तुझ्यासाठी आहेच आहे. Moses lost his crown, मोशेचा मुकुट गेला, but gained his calling. पण गेला तर गेला मुकुट, कॉलिंग मिळालं ना, पाचारण मिळालं की. Calling is bigger than your crown. तुमच्या मुकुटापेक्षा पाचारण मोठं आहे. Your crown will erode one day, तुझ्या मुकुटाला एके दिवशी गंज लागेल, but calling will take you higher than the crown. पाचारण तुला मुकुटाहून वर नेईल. डोक्यावरचे मुकुट नको बेटा, कॉलिंग पाहिजे. आणि देव देतोय ना तुला, मग घे ना बाबा. God doesn't need your title. देवाला तुझं टायटल आणि शीर्षक नकोय. He needs your trust. देवाला तुझा विश्वास हवाय. He needs your trust. देवाला तुझा विश्वास हवाय. What you think as disqualified, आणि ज्याला तू मी शिक्षित नाहीये या बाबतीसाठी मी अडाणी आहे असं म्हणतोस, is the same nature he will use to qualify you. तोच तुझा स्वभाव देव तुला शिक्षित करायला वापरेल. He will uneducate you so that he will educate you. देव तुला अडाणी अशासाठी करेल की परत तो तुला शिक्षित करू शकेल. Paul says, पॉल बोललाय, he who is wise, let him become a fool that he may become wise. जो शहाणा आहे त्यांनी मूर्ख बनावं म्हणजे तो शहाणा होईल. Because it is heavenly wisdom. कारण ते स्वर्गीय ज्ञान आहे, ते इथे नाही कुठे विकत मिळत. The wilderness did not waste Moses. रानातला अनुभव 40 वर्षाचा, त्यात काही मोशे वाया नाही गेला. Your time is not wasted in the wilderness. तुमची वेळ रानातली, जर तुम्हाला वाटत असेल की माझा रान प्रवास सध्याला चालू आहे, ती वेळ वाया नाही जाते. It is shaping you for God to meet you. ती तुला आकार देतीये की देवाने तुला भेटायला शेवटी यावं. It is preparing you for God's arrival. तुला तयार करतीये की आता देवाचं आगमन तुझ्या आयुष्यात व्हावं. Because you are yet not too broken. का अजूनपर्यंत तू तेवढा तुटला नव्हता, आता तुटलायस. Are you getting me? कळतंय का? रिकाम रिक्त व्हावं लागेल. मला लागलेला मी माझ्यातनं गेल्यावर देव मला वापरू शकतो. You are just broken enough for him to use. आता तू एवढा तुटलेला आहेस की बस देव तुला वापरू शकेल. God skipped the prince आणि देवाने मिस्र देशातला तो राजकुमार मोशे सोडला and met the shepherds. आणि मेंढपाळ मोशेला भेटायला देव रानात In आला. all his years of being in the palace, God never met him. किती सारी वर्ष मोशे महालात होता, पण एक दिवस त्या महालात असताना देव त्याला भेटायला आला नाही. In the palace, God will not meet you. महालात देव तुला भेटायला येणार In the नाही. wilderness, he will meet you. रानात येईल म्हणजे काय, सौख्यात देव तुला भेटायला येणार नाही. चिमटे बसतायत, वेळ बरोबर आहे, आता देव भेटायला येणार आहे. Now he will meet you. आता देव तुला भेटेल. When there are tears in your eyes, he will meet you. डोळ्याला झरा फुटला की देव भेटायला येईल. When there is humility in you, there he will meet तू you. नम्र झाला की देव तुला भेटायला When you येईल. say, I am full of inferiority complex, then God will meet you. जेव्हा तू म्हणशील की मी कोणीच नाहीये, मी स्वतःला कमी लेखतोय, तेव्हा देव तुला भेटायला येईल. Because humility carries more weight than influence. का नम्रतेमध्ये वशिल्यापेक्षा जास्त वजन आहे. कधी जगून बघा असं. Yes. नम्र जगून तर बघा. You think it is too late. तुम्हाला असं वाटत असेल, तुला असं वाटेल नाही नाही देव उशिरा आला. God says no. देव म्हणतो नाही, Now finally I can work through you. आता शेवटी बघ वेळ आली, मला तुला वापरता येणार आहे. It's more easy for me तुझ्याद्वारे आता मला काम करता येणार आहे. आता मला सोपं जाणार आहे, कारण तुझ्यातला तू गेला. Your greatest power is not in your past. तुझं मोठं सामर्थ्य तुझ्या भूतकाळातलं नाहीये. It's in your posture today. आज ज्या पद्धतीनं तू आहेस ना, ते आहे. How you are standing. आज तू कसा आहेस, कसा उभा राहतो. Have you seen पाहिलंय तुम्ही a broken person standing? तुटलेल्या माणसाचं उभं राहणं
कधी पाहिलंय, लक्षात घेतलंय? You will come to know from head to foot, this man is broken. तुटलेली माणसं लगेच कळतं की डोक्यापासून पायापर्यंत हे तुटलेले आहेत. You tell him and he says, yes sir. त्या तुटलेल्या माणसाला काही सांगून बघा, त्याच्या तोंडातनं असंच निघतं, येस सर, होय साहेब. Sit down, he will sit. बस म्हटलं की तो बसतो. Sit in front, he will sit. माझ्या समोर बस म्हटलं की बसतो. नो क्वेश्चन्स आस्क्ड. Yesterday you saw a dear sister. काल आपण आपल्या प्रिय बहिणीला पाहिलं ना, She sat down on the floor. जमिनीवरच बसल्या त्या खाली, Broken. तुटलेल्या. A broken man cannot stand. तुटलेल्या माणसांना उभं नाही राहता येत. माझे तर साष्टांगच निघतात. And it's so easy to use that person. आणि असल्या माणसांना वापरणं सोपं जातं रे, Very easy. सोपं जातं Because असल्या they don't माणसांना. question. कारण ते प्रश्न विचारत नाही, ऐसा क्यों नाही, नाही नाही जो है वो है. They follow the orders. यस सर, फरमान आलं, ऑर्डर निघाली, यस सर. And there are many out there आणि बाहेर अनेक आहेत who are walking a defeated walk, जे पराजयी जीवन चालतायत, feeling inferior about themselves. स्वतःविषयीनं कमी लेखतायत स्वतःला. God can help such people. देव अशा माणसांना मदत करू शकतो. Their timing is right. त्यांची वेळ बरोबर आहे. God wants to meet them, देवाला त्यांना भेटायचंय, but they're not ready to meet God. पण ते तयार नाहीत ना देवाला भेटायला. देवाला तुला भेटायचंय, पण तू तयार नाहीस, तर मग आता काय करायचं? What are the symptoms of inferiority? स्वतःला कमी लेखण्याची काय लक्षणं, काय चिन्ह? Feeling I'm not good enough, असा विचार सारखं डोक्यात येणं की मी बिनकामाचा, मी काय एवढा चांगला नाही, or saying I missed my opportunity, किंवा असं म्हणणं माझी तर आता संधीच गेली बाबा, or I have nothing to offer, किंवा माझ्याकडे काहीच नाहीये, मी तुम्हाला काय देणार, or saying I'm not like them, किंवा म्हणणं मैं उनकी जैसा नाही बाबा, or I can't be used anymore, नाही मला नाही, मी कुठे आता वापरला जाणार आहे, मला नाही देव वापरू शकत, my time is gone, माझी वेळ गेली आता, it's too late. फार उशीर झाला आता. And Moses' life reflects these thoughts. आणि मोशेचं जीवन रानातलं या पद्धतीच्या बोलण्याचं प्रतिबिंब होतं. तो असंच बोलत होता देवाला की नाही होणार आता, तू He उशीर feels आलास. wasted up. त्याला असं वाटायला लागलं की माझं तर आयुष्यच वाया गेलं I'm unworthy. आणि मी तर नालायकच आहे. You can talk somebody else, you can pick somebody else. माझी लायकीच नाही दे बाप्पा, तू आणि कोणाला तरी भेट आणि कोणाला तरी उचल. I mean, he literally said, I can't talk, म्हणजे Lord. लिटरली तो देवाला बोलला की मी नाही बोलू शकत, माझी जीभ जड आहे, मी बोबडा आहे. This is a man suffering with inferiority complex. अशी जी माणसं असतात ना, ती स्वतःला कमी लेखत असतात. They will always have this timing lie. आणि नेहमी त्यांच्या बोलण्यात ते वेळेविषयीचं असतं. You are late, God. की दे बाप्पा तू उशीर आला, तू अगोदर यायला हवं होतं. They have this value of themselves very low. आणि ते नेहमी स्वतःला कमीच लेखतात की माझी काय किंमत आहे बाबा, मला तर काय किंमत नाही, I'm useless. मी तर काय कामाचा, मी निरुपयोगी आहे, मी बिनकामाचा आहे, I've lost my chance. गेलं, माझी संधी गेली आता. They will always suffer with issues of identity. आणि नेहमी त्यांना जी स्व ओळख असते ना, त्याविषयीनं प्रॉब्लेमच असतात त्यांचे. I'm not useful anymore. नाही की मी नाही कामाचा, Nobody regards me. कारण काय आहे, कोणी मला मानतच नाही ना, मेरी तो कुछ कदर ही नाही ना भाई. But God uses the humble. अरे पण देव नम्र लोकांना God वापरतो, uses the broken देव hearted तुटलेल्या ones. हृदयांना वापरतो. The ones who feel unworthy. ज्यांना असं वाटतं की मी नालायक आहे, त्यांना देव वापरतो. Because they can finally rely on God. का शेवटी ते देवावर अवलंबून जगायला शिकतात ना. A humble person relies on God. नम्र माणूस स्वतःवर अवलंबून राहत नाही, त्याचं अवलंबन देवावरती आहे की अभी प्रभू ही देखे मेरी Broken नैया. person relies on God. तुटलेला माणूस देवावर अवलंबून राहतो की अभी तू ही नैया पार लगा. See, inferiority complex has no sound. न्यूनगंडात आवाज नसतो, नाद Pride नसतो. has lots of sound. वेळेत फार आवाज असतो, Pride- गर्वात फार आवाज असतो, गर्वात फार आवाज असतो, स्वतःला कमी लेखण्यात आवाज नसतो. They are very silent people स्वतःला कमी लेखणारी माणसं शांत असतात, शांत. because they know they are of no value. त्यांना माहिती असतं की आम्हाला काही किंमत My नाही, words have no value. माझ्या शब्दांना काही Who will किंमत listen नाही, to कोण me? माझा ऐकणार Even आहे. when they speak, they will speak soft. आणि बोललं तरी ते अगदी लहान आवाजात बोलतात. Amen. असं स्वतःला कमी लेखणाऱ्या माणसांची लक्षणं And असतात. they talk to themselves. आणि ते स्वतःशी मात्र बोलत राहतात, I'm useless. मी काय कामाचा आहे, I'm good for nothing. मी तर बिनकामाचाच I'm आहे, not good enough. मी तर चांगलाच नाही, Others are more qualified. बाकीचे than me. माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत, I'm too broken. I'm too low. मी फार I'm too तुटलेला आहे, small. मी फार I'm घसरलेला too आहे, poor. मी लहान आहे, मी My फार looks गरीब are आहे, not good. नाही मला नाही बोलतायत काही नीट, My looks are not मी good. दिसत पण नाही ना चांगला, मी That दिसायला was चांगला नाही. exactly the mindset of Moses बरोबर अशी मनोवृत्ती मोशेत पण होती, at the burning bush. त्या जळत्या झुडपापाशी.
Lord, in other words, he was saying, my previous life was better. म्हणजे दुसऱ्या शब्दात जणू मोशे म्हणवता, माझं अगोदरचं जीवन चांगलं होतं देव बाप्पा, तेव्हा तू यायला हवं होतं. I lost my voice today. आज माझा आवाज गेलेला आहे, मी खलास झालोय आता. Just forgotten by the whole society. आणि संपूर्ण समाज मला विसरून गेलेला आहे. And that's inferiority complex. त्याला न्यूनगंड म्हणतात, स्वतःला कमी लेखणं. When your past failures जेव्हा भूतकाळातलं तुझं अपयश or your present weaknesses किंवा वर्तमान काळातला तुझा अशक्तपणा or lack of affirmation किंवा कमी, स्वतःला कमी लेखणं, makes you feel disqualified, निश्चय कमी, आणि स्वतःला मग तू असं म्हणतो की नाही माझ्यात एवढं शिक्षणच नाहीये, then you are going down. म्हणजे तू खाली खाली जातोयस. Amen. आमेन. But this is how God responds. पण मग देव अशा पद्धतीचा प्रतिसाद देतो. God didn't flatter Moses. देवाने काही मोशेला मस्का नाही मारला. I want to show you also how the world responds to inferiority complex and how God responds to inferiority complex. स्वतःला कमी लेखणं हा जो प्रकार आहे, त्याला जग काय प्रतिसाद देतं आणि देव काय प्रतिसाद देतो हे मला तुम्हाला दाखवायचं Now आहे. God didn't say, देव त्याला असं नाही म्हणाला, Moses, मोशे don't talk like that. असं नको बोलू, You are an amazing person. तू एकदम अमेझिंग माणूस आहेस. He didn't say that. अलीकडची भाषा, यू आर अमेझिंग. That's how the world talks. आज जग असंच बोलतं. Oh, don't belittle ओ yourself. स्वतःला कमी लेखू नका. You are an amazing person. यू अमेझिंग, तुम्ही करू शकता. Confess right. अगदी बरोबर तुम्ही करू Confess शकता. right. बरोबर बोला. God didn't say that. देव त्याला असं नाही म्हणाला. God just said, देव फक्त एवढं म्हटला, I am with your mouth. मी तुझ्या तोंडा बरोबर आहे, क्योंकि अब आया उठ पहाड़ के I am with नीचे. you. खत्म हो गया. See, मी तुझ्या बरोबर आहे. God was trying to say, देव जणू असं म्हणवता, you know, when the world speaks to you, it only says, don't belittle yourself, confess right, confess positive. जग तुमच्याशी बोलताना असंच बोलतं की असं बोलायचं नाही, तुम्ही बरोबर बोला, तुम्ही काही कमी नाहीये बरं का. But what God says, पण देव काय म्हणतो, no. नाही, Inferiority complex will not leave only by positive confession. कमी लेखणं स्वतःला फक्त सकारात्मक बोलून जाणार नाहीये. Are you understanding? समजून घ्या Because it तुम्ही. is rooted inside. कारण ते आत मूळ आहे, आत. But पण if I am with you, जर मी तुझ्या बरोबर if असीन, I am with your mouth, जर मी तुझ्या तोंडा बरोबर असीन, then confidence will come. मग विश्वास येईल Then तुझ्यात. you will come out of inferiority complex. आणि मग त्या न्यूनगंडातनं तू बाहेर पडशील. मग तू स्वतःला कमी लेखायचं बंद करशील. Like Moses, जसं मोशे, you are right in saying you are small. की मोशे तू बरोबरच बोलतोयस की तू लहान आहेस, तुला काही जमत नाहीये. Yes, you agree you are small. बरोबरच आहे, तू आता सहमत करतोयस की तू लहान आहेस You should be small. आणि तू लहानच झाला पाहिजे. But don't worry, पण ठीक आहे, काळजी नको करू, I am big. मी मोठा आहे. देव म्हणतो मी मोठा आहे. Are you getting me? कळतंय का? He didn't say, Moses, you are big. देव मोशेला असं नाही म्हणाला, अरे मोशे तू मोठा आहेस And confess that you are big. आणि असंच तू कबूल कर बर का तू मोठा. अरे Confess that you are of royalty. असंच कबूल करे की काही तू महालात राहिलेला माणूस आहे, तू असंच बोल मी राजकीय No. मी शाही आहे, मी मोठा आहे. नाही नाही, God said, देव म्हटला confess you are small, तू लहान आहे असं कबूल कर, you are weak. कमी लेख स्वतःला म्हण मी अशक्त आहे. Like Paul says, when I am weak, then I am strong. जसं पॉल म्हणाला, जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त. Say, and so he said, confess you are weak, तर देव म्हटला त्याला तू कबूलच कर, तू अशक्त आहेस, but I am strong. पण मी आहे ना शक्तिमान, And so I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. तू म्हण तू दिसायला चांगला नाही, पण मी आहे ना सुंदर, Praise God. मी तुला दिसायला सुंदर करीन. You feel weak, तुला अशक्त वाटतं ना, but पण I am with you. मी आहे ना तुझ्या बरोबर. That should strengthen you. त्यातून तुला शक्ती मिळाली पाहिजे. In other words, दुसऱ्या शब्दात, as long as you weak Peter are with me, जोवर तू अशक्त पीटर माझ्या बरोबर आहेस, you will always be covered by my strength. तू नेहमी माझ्या शक्ती झाकला जाशील. The moment Peter you leave me, ज्या क्षणाला पीटर तू मला सोडशील, you will be weak. तू अशक्तच होणार आहेस, कारण तू आहेच अशक्त. Your weakness will not leave you. तुझा अशक्तपणा तुला सोडणार नाहीये. Strength will come when you are with me. शक्ती तुझ्यात तेव्हाच येईल जेव्हा मी तुझ्या सोबत आणि तू माझ्या सोबत असशील. That thorn will remain with तो you, काटा तुझ्या देहात राहणारच आहे, but my grace is enough for पण you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया. Your identity is not in your past. तुझी ओळख तुझ्या भूतकाळात नाहीये. It's in my presence. मी माझी उपस्थिती जी तुझ्यात आली आहे, उसके ऊपर अभी तेरा नाम बनेगा, कारण मी Because तुझ्यात आलो. inferiority says I can't. कारण न्यूनगंड किंवा स्वतःला कमी लेखणं म्हणतं नाही नाही मला नाही जमत. God says, देव म्हणतो I am that I am. मी जो आहे तो आहे, मला जमतंय ना. What should I tell Pharaoh? मी फारोला काय सांगू?
He didn't say, go and say you are of royal blood. तो असं नाही म्हणाल, देव त्याला असं नाही म्हणाला, जाऊन फारोला सांग, सुना उसको, मी पण शाही रक्ताचा आहे. No. नाही. Tell him, त्याला सांग, I am that I am has sent me. जो मी आहे त्याने मला पाठवलंय. So you are going with my power, म्हणजे माझ्या सामर्थ्याने तू जातोय, not with your royalty. तुझ्या त्या शाहीपणातनं नव्हे. And that's enough. आणि तेवढं बास आहे. Let the world know I am is with you. जगाला कळू दे, जो मी आहे तो तुझ्या सोबत आहे. तू मोशे म्हणून जात नाहीयेस, तू देवाचा मोशे म्हणून जातोयस. फरक आहे. So powerful, so true. एवढं सामर्थ्यवान आणि एवढं खरं. Because God didn't hype Moses up. कारण देवा नाही काही मोशेला असं सगळं मस्का मारल्यासारखं बोलून बोलून शेफारलं नाही. Like today speakers give motivational talk. जसं अलीकडे ना प्रेरणा चालना देणारे वक्ते असतात, लोकांना प्रेरणा देतात. Oh, you go to those sessions and they give you motivational talk. आणि त्या सत्रांना तुम्ही जाता आणि मग तिथे त्यांचं भाषण तुम्ही ऐकता. And you are all hyped up. आणि मग तुम्ही हायप अप होऊन येता. I'll do it, I can, And then I'll do it. you go out, आणि मग बाहेर जाता. a little challenge, all that motivational talks goes out. आणि थोडं जीवनातलं काय आव्हान आलं, फुस फुग्यातली हवा गेली. But when God is with you, पण जेव्हा देव तुमच्या सोबत when the असतो, great I am is with you, जो मी महान तो तुमच्या सोबत असतो, it doesn't go away. तेव्हा नाही मग फुग्यातली हवा जात. कारण तो माणूस नाही गेलेला, तो देवाचा माणूस गेलाय. Because the world says, कारण जग म्हणतं, dig deeper in you अरे तुझ्या आतमध्ये खोलखण and find your inner prince. आणि आतमधला राजकुमार Moses. बाहेर- मोशे, Awake that inner prince तो from you. आतमधला राजकुमार बाहेर काढ, डोंबल्याचा बाहेर काढ. तोच तर बाहेर काढायला देवाने रानात नेलं त्याला. बाहेर म्हणजे असा बाहेर नको काढू, तो फेक कायमचा. God accepted Moses' weakness. देवाने मोशेचा अशक्तपणा स्वीकारला की मोशे तू बरोबरच बोलतोय, तुला तर काहीच जमणार नाहीये. Yes, let that weakness be there. तो अशक्तपणा तुझ्यात असू दे. थोडं त्याच्यामध्ये प्राइड आलं ना, हा. तू येणारच नाही माझ्याकडे. हा, कशाला So येईल? let it remain याला असंच राहू दे. and I will insert my strength in you. माझी शक्ती मी इंजेक्शन मधून कसं घालतात तशी घालतो तुझ्यात. So God didn't restore the prince back. तर देवानी राजकुमार परत पुनर्वसित नाही केला. He commissioned the shepherd. त्याने मेंढपाळाला प्रोजेक्ट दिला. As long as you remain a shepherd in your heart, जोपर्यंत तू हृदयानं मेंढपाळ राहशील, the great I am will be with you. जो महान मी तो तुझ्या सोबत राहील. प्रभू समोर राजकुमार आणि राजकन्या बनून नाही यायचं. तुटून फुटून या. God didn't say, Moses, you still have it in your grains. देव असं नाही म्हणाला मोशेला, अजून पण तुझ्यात आहे बरं का, तुझ्यात आहे ते तुझ्यात आहे. That royal potential is आहे, still in you. तो शाहीपणा अजून पण तुझ्यात आहे. चेतना जगाओ. हा, कशाला जगाव, आत्ताच तर अंगातलं गेलंय, परत कशाला अंगात. Just tap in that inner greatness आत हात घाल, काढ ती थोरवी बाहेर and become the prince of Egypt आणि बन तो मिसर देशाचा and राजकुमार go back. आणि जा परत. No. नाही नाही नाही, देव त्याला असं नाही बोलला. देव बोलला आता बरोबर हातात आला. No, he didn't say go back to your former status. देव असं नाही म्हणाला त्याला, तुझ्या पूर्वीच्या पदावर परत जा मिश्र Then देशात. I will use you. मग मी तुला वापरीन, बन परत राजकुमार. Instead, God said, तर देव म्हणाला, I know you feel like nothing. मला माहितीये तुला असं वाटतं की तू कोणी नाही, तू And शून्य that's आहेस. okay. तू शून्य आहे ते बरोबरच आहे. Stay there only. तिथेच राहा, तसाच राहा Stay humble. आणि नम्र राहा. Then I can use you. म्हणजे मी तुला वापरू शकीन. कारण अंक तूच, अंक येशूच शून्या मागे मोल देई त्या मोशेला. Because I'm not asking you to be powerful. कारण मी तुला सामर्थ्यवान पॉवरफुल वगैरे बनायला सांगतच I'm नाही. asking you to be available to me. मी तुला फक्त एवढं म्हणतोय की मोशे माझ्यासाठी तयार राहा, I'm asking you to take me with you. माझ्यासाठी उपलब्ध राहा. आणि मी तुला असं म्हणतोय मोशे की मला घेऊन चल. And I don't need your former glory. आणि मला तुझं पूर्वीचं ते वैभव वगैरे नकोय. I just need your yes. मला फक्त तुझ्याकडनं हो पाहिजेलाय. I don't want that old Moses. मला तो जुना मोशे नको, I want the new मला Moses. नवीन मोशे पाहिजे. Old creation has gone away. जुनी निर्मिती गेली, The new I want. नवीन निर्मिती पाहिजे मला. I want the empty Moses. मला रिकामा मोशे पाहिजे, I don't want the full Moses. मला भरलेला मोशे नकोय. I want the one who can prove nothing मला असा कोणीतरी पाहिजे की ज्याला काही सिद्ध करता येत नाहीये but everything to obey. पण सगळं आज्ञा पालन ज्याला जमतंय असा मला पाहिजे. येस सर म्हणणारा पाहिजे.
I don't want you to be great again. माझी इच्छा नाही तू परत थोर बनावा. I will make you great. मी तुला थोर करीन. Let me get through you. मला जरा तुझ्यात म्हणतात ना बोली भाषेत मला तुझ्यात घुसू दे थोडंसं. See, that's the breakthrough God gives to anybody who feels inferior. तीच नवीन कोरी सुरुवात एखाद्या माणसाला देव देतो ज्या माणसाला असं नेहमी वाटतं की मी कोण, मी कुठचा, मी कमी आहे. See, God's ways are so beautiful than the world's ways of dealing with inferiority. देवाचे मार्ग इतके सुंदर आहेत ना, जग ज्या पद्धतीनं न्यूनगंडाला हाताळतं ना तसं देव अजिबात हाताळत नाही. The world says, जग म्हणतं boost your self-esteem. स्वतःला प्रेरणा दे, असं स्वतःला कमी नाही लेखायचं. Think positive thoughts. सकारात्मक विचार कर, हम भी किसी से कम नहीं. Speak positively. सकारात्मक बोल Speak affirmative आणि words. बस असे निश्चयी शब्द बोल. करके दिखाएंगे, Every day. करके दिखाएंगे. Stand before the mirror. रोज आरशासमोर उभा राहा Say, I can do all things. आणि स्वतःला बघून म्हण मला जमणार आहे, I मी can do करणार all आहे. things. मी सगळं काही I can करायला do all सांगतो. things. मी सगळं करायला I can do सांगतो. all मी things. सगळं असं करायला सांगतो. But Paul said, पॉल म्हणाला I can do all things through Christ that strengthens me. अर्धच वाक्य देतो ना सैतान नेहमी. सैतान अर्धच देतो नेहमी. सैतान म्हणाला तो मी करायला समर्थ आहे म्हण. आपण येशू म्हटले ख्रिस्त येशूद्वारे सगळं करायला समर्थ आहे असं म्हण. Be confident in who you are. तू जे आहेस त्याच्यामध्ये विश्वास ठेव. सेल्फ Be कॉन्फिडन्स confident in whose you are. स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स नको. तू कोणाच्या मालकीचा झालाय तो गॉड कॉन्फिडन्स आण. You know, one person said, एक व्यक्ती म्हणाला fake it till you make it. जोपर्यंत तुला जमत नाही ना तर ढोंग करत राहा. They say it. म्हणतात ना Fake जगात it till you make it. फेक इट टिल यू मेक इट. जोपर्यंत तुला जमत नाही तर ढोंग करत राहा. जमतंय जमतंय जमतंय. They said, renew your mind. ते म्हणतात मन नवीन कर You can cure yourself with self-help. आणि स्वतःला शुद्ध करा. स्वतःची मदत घेऊन स्वतःला शुद्ध. हेल्प युअर सेल्फ. Positive thinking will change your mind. सकारात्मक विचार तुझं मन बदल. हेल्प युअर. आम्हाला See, स्वतःला मदत. these things will help you for a moment. ठीक आहे या गोष्टी तुम्हाला काही वेळ मदत करतील. But the moment you stand before an elephant, everything of it goes. पण ज्या क्षणाला समोर हत्ती आला की मग कुठं जपताय मुंगीला काही. हत्ती समोर आला मुंगीच्या Because मुंगी झालास. these things don't deal with your root. या गोष्टी तुमच्या मुळाला घाव नाही घालत. Because the inferiority complex is deep inside about you, inside of कारण you. कमी लेखणं तुझ्यात मुळावलेलं आहे. खाली रुतलंय ते. काटा रुततो ना तसं रुतलंय ते तुझ्यात. It's about not knowing who you are in God. आणि देवात तू कोण आहेस याची तुला जाण नाहीये. Amen. आमेन. Once a person knows who he is in God, एकदा का एखाद्या माणसाला कळलं ना की तो देवात कोण आहे he will cling to God, तो असं पाऱ्यासारखा देवाला चिकटेल and that inferiority complex will never rise. आणि मग ते स्वतःला कमी लेखणं कधीच त्याच्यात वर येणार नाही. Amen. कारण त्याला माहिती असतं माझा देव माझ्या सोबत आहे तो मला सांभाळणार. You know, sometimes people who are going through this inferiority complex, they, to cover it up, they act like, you know, to compensate, they act like, I'm very strong, I'm very bold. कधी कधी स्वतःला कमी लेखणारी माणसं ना लोकांसमोर त्यांचं एक मला करता येत आहे असं सगळं दाखवायला असं दाखवतात. नाही नाही माझ्या धाडच आहे, मी करू शकतो, मी करणार आहे. Sometimes they'll speak very loudly. आणि कधी कधी फार जोरात अशांचे आवाज फार जोरदार असतात Because जे स्वतःला कमी लेखतात they ना. want to say, कारण त्यांना म्हणायचं असतं you know, I'm somebody. मी आहे कोण की हम भी किसी से कम नाही. Inside they know they are nobody. आतून माहिती असतं की मी शून्य आहे, मला Otherwise, काय. how can I flow with people? पण मग नाहीतर लोकांबरोबर कसं वाहणार मी. That's why have you seen when a rich man goes for a party, he will wear a linen shirt, मग a तुम्ही पाहत ordinary असाल pant. गडगंज श्रीमंत माणसं जेव्हा पार्ट्यांना जातात ना त्या सिंपल खादीचा कपडाचा आणि खादी चुरगळते तर चुरगळलेले खादीचे कपडे घालून जातात. But person who has nothing, he will be wearing all 5 rings on 5 fingers. पण ज्या माणसाकडे काही नसतं त्या मनुष्याला जर पार्टीला बोलवलं तर 5 नाही 10 बोटाला अंगठ्या. Why? का? Because he wants to be accepted. कारण त्याची इच्छा की नाही त्या पार्टीत मग माझाही काहीतरी रुबाब पाहिजे म्हणजे त्यांनी मला I'll be स्वीकारलं पाहिजे, accepted. मला स्वीकारलं पाहिजे त्यांनी. So they always take time to dress. मग ते तयार व्हायलाही वेळ लावतात. Amen. पण गडगंज श्रीमंत एकदम सिंपल येतात. So the worldly ways are very different. They want to pretend that they are something because they don't want to feel weak in front of the people. जगिक मार्गच वेगळे असतात आणि म्हणून जगामध्ये कोणी जर स्वतःला कमी लेखत असेल तर लोकांसमोर उगीच मात्र दाखवायला ते जोरजोरात बोलून असं काय काय बोलतात. Others just shrink inside. मग बाकीची अशी अकसून जातात. They don't want to do all that. They stay silent. त्यांना काही करायचं नसतं. बाकीची शांत होतात आणि ह्याचाच एकट्याचा आवाज So जोरजोरात. there are 2 kinds of people. दोन पद्धतीची माणसं आहेत. Either to cover it up and they pretend to be something which एक they तर are not. कव्हर करायला ते असं उगीच दाखवतात की मी कोणीतरी आहे. Or then they
are what they are and they shrink themselves. आणि नाही तर ते आहेत आणि स्वतःला ते लांबच ठेवतात. And both are rooted in fear. आणि ह्या दोन्ही गोष्टी भीतीत आहेत. Amen. भीती मुळावली आहे त्यांच्यात. One says, I must look strong. एक म्हणतो नाही मला तिथे स्ट्रॉंग दिसलं पाहिजे. The other says, I will stay invisible. मग दुसरा म्हणतो नाही मी अदृश्यच राहतो, मी येणारच नाही. But neither is how God wants us to live. पण देवाची इच्छाच नाही की ह्या दोन्ही रीत पद्धतीनं आपण जगावं. God does not want us to be proud of ourselves. देवाची इच्छाच नाही की आपल्यामध्ये स्वघमेंड आणि स्वगर्व यावा. God doesn't want us to say, I'm amazing. देवाची इच्छाच नाहीये की मी म्हणावं आय एम अमेझिंग, I'm strong, I'm powerful. मी बलवान आहे, मी सामर्थ्यवान आहे, मी अमेझिंग आहे. Even when you use those words of amazing and powerful, तुम्ही लोक सुद्धा जेव्हा हे शब्द वापरता की मी पॉवरफुल आहे, मी अमेझिंग आहे, you have to always put in Christ there. ख्रिस्त अगोदर घाला की इन क्राइस्ट आय एम अमेझिंग. In Christ I'm amazing. In Christ I'm amazing. I'm strong. In Christ I'm strong. ख्रिस्तात मी अमेझिंग आहे, ख्रिस्तात मी बलवान आहे, ख्रिस्तात मी सुंदर आहे. So we can use those words. तर ते शब्द आपण वापरू शकतो म्हणा Add नाही, Christ to it. पण ख्रिस्त लावा And अगोदर. that is true. आणि ते खरंच आहे ना, नाही तर आपल्याला जमतंय का काही? It's all God confidence, not सगळा देवावरचा self-confidence. विश्वास आहे, स्वतःवरचा नाही. That's why 1 Corinthians 1:31 says, म्हणून 1 करीन 1:31 म्हणतं, let the one who boasts boast in the Lord. जो कोणी अभिमान किंवा गर्व बाळगत आहे त्याने प्रभूतच तो गर्व बाळगावा. Amen. Amen. So now how should one behave when he is battling inferiority? मग आता एखाद्या माणसाला जर हा न्यूनगंड आहे तर त्यांनी कसं वागायचं? Be honest about your weakness. तुमच्या अशक्तपणाविषयी प्रामाणिक राहा. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतोय? Be honest about your weakness. त्या तुझ्या अशक्तपणाविषयी तू प्रामाणिक राहा. You don't need to tell a lie. तू खोटं बोलायची गरज नाही, फेक करायची गरज नाही. Like Paul said जसं पॉल म्हणाला in 2 Corinthians 12:9. 2 करीन 12:9, I will boast all the more gladly about my weakness so that Christ's power may rest on me. 2 करीन 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये पॉल म्हणाला पहा, तेव्हा तो मला म्हणाला माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते, तर ख्रिस्ताची शक्ती माझ्यावर राहावी म्हणून मी आपल्या अशक्तपणाविषयी फार आनंदाने मी नावाजणूक करून घेणार आहे की येस I am weak. Are you getting me? कळतंय? And now don't belittle yourself also. आणि स्वतःला म्हणजे अगदीच कमी पण लेखू नका, In a sense that you म्हणजे- start hating yourself. की स्वतःचा तिरस्कार करण्या इतपत स्वतःला कमी लेखू नका. Don't hate yourself, म्हणजे स्वतःचा तिरस्कार करू नका, but stay humble. पण नम्र राहा. If you are hating yourself, that is of another kind. It is an inferiority complex where you have to meet God. म्हणजे अगदी तू स्वतःचा तिरस्कारच करायला लागली ना तर मग तो न्यूनगंड फारच वेगळा आहे की जिथे देवाला तुला भेटावंच लागेल. But walk with a quiet boldness, म्हणजे धाडसानी चाल, भित्रट नाही राहायचं, knowing that He has chosen you, जाणून समजून की देवानी मला निवडलंय, and speak truth over yourself. आणि स्वतःवर सत्य बोलायचं. Not I am great or I am chosen, I मी am मोठा आहे, loved. मला निवडलेलं आहे आणि माझ्यावर सगळ्यांचं प्रेम आहे वगैरे वगैरे नको. But because of God, I am देवामुळे all these असं things. म्हणायचं, देवामुळे जे आहे ना मी आज देवामुळे आहे. I am chosen of God. मला देवाने निवडलंय हो, That's why I am loved of God. म्हणून देव माझ्यावर प्रेम करतो असं म्हणायचं. Because God is with me, I am strong. कारण देव माझ्या सोबत आहे ना म्हणून मी एवढा स्ट्रॉंग आहे Amen. असं बोलायचं. Because whenever I feel I am weak, कारण जेव्हा केव्हा मलाही असं वाटतं ना की मी अशक्त आहे, I immediately sense the Holy Spirit taking over that weakness लगेच and मला making me जाणवतं, strong. लगेच मला जाणवतं की पवित्र आत्मा येतो आणि त्या अशक्तपणाचा ताबा घेऊन मला स्ट्रॉंग करतो. Yes. There are many times I feel weak. अनेक वेळेला मला वाटतं मी अशक्त आहे, Suddenly, अचानक the Holy Spirit takes over. पवित्र आत्मा ताबा घेतो. He allows me to sense that on my own I am weak. पवित्र आत्मा मला ते कधी कधी जाणवू देतो की तू स्वतःवरती अशक्त आहे याची जाण अधूनमधून चांगली. See? So, we feel weak. आपल्याला वाटतं ना अशक्त, We feel that we are not enough. आपल्याला वाटतं ना असं, जसं एकदा मी म्हटले की खूप काही आहे पण मी पुरी नाही पडत, ती भावना नेहमी चांगली. And God, the Holy Spirit, allows us to have that kind of आणि feeling. देव जो पवित्र आत्मा नेहमी तसली जाण आणि भावना आपल्यात येऊ देतो That we may not depend on की ourselves. आपण स्वतःवर अवलंबून राहू नये. Amen. Amen. And so when the Holy Spirit comes, आणि पवित्र आत्मा जेव्हा येतो I feel bold like a lion. मग मला सिंहासारखं धाडसी वाटतं. See? शनिवारी पण आम्ही जेव्हा येतो किंवा हे जेव्हा इथे येतात, येईपर्यंत आम्ही जे धुक 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 येऊन उभे राहिलो की लायन. For 30 plus years I've been preaching on the pulpit, yet I come here with हो ना, fear. 30हून अधिक वर्ष आज वेदीवरती पास्टर येतात पण याच अशा भीतीमध्ये, भीती म्हणजे एक धुक असते, असे येतात वर. But suddenly when Holy Spirit takes over, पण इथे आल्यावर पवित्र आत्म्याने ताबा घेतला, then you don't see Peter. मग तुम्ही पीटर बघतच नाही. Amen.
इधर पीटर रहता ही नहीं ना, इधर प्रभु का पीटर. When you feel weak, obey. जेव्हा तुम्हाला अशक्त वाटतं ना, आज्ञापालन करा. And that's what Moses did. मोशेनी तेच The केलं. moment he obeyed, ज्या क्षणाला त्याने आज्ञापालन केलं, God took over. देवाने ताबा घेतला की बरोबर आता हा लाईनीत आलाय. And that's what happens every week as you minister. आणि दर आठवड्याला असंच होतं. सेवा करायला आम्ही सुद्धा जेव्हा येतो ना, असंच होतं. You don't need to fix your inferiority. तुम्ही तुमच्या त्या न्यूनगंडावर डोळे नका ठेवायची गरज नाही. Just bring it to God. देवासमोर ते घेऊन या की प्रभू मला तर एवढं अशक्त आणि मी कमी लेखतो स्वतःला. And he's not ashamed when you say that. आणि लाज नाही वाटत त्याला जेव्हा तुम्ही असं म्हणता. He's not annoyed. Why do you say that? देवाला राग नाही येत किंवा देवाला लाज नाही वाटत की असली कसली माझी माणसं नाही. Like our family will say, don't say हो, that. जसं आपल्या फॅमिलीला लाजा वाटतात. आपण असं म्हटलो ना की मी रडलो, मला अशक्त वाटलं, मग आपली फॅमिली आपल्याला फुगा भरल्यासारखं अजून मध्ये रडतो कशाला, तुला जमणार आहे सगळं, Say- खड उभा राहा. But God says, पण ते म्हणतो good. नाही, रडला फार छान, Now I can work on you. व्हेरी गुड, Now I work with you. व्हेरी 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 गुड. आता मला तुझ्यावर काम करता येणार आहे. Because in his kingdom, कारण त्याच्या राज्यात it's not the proud who are used greatly. गर्विष्ठांचा वापर होतच नाही ना महान रीतीनं. It's only those who say, Lord, I am nothing without you. जे असं म्हणतात की प्रभू मी तुझ्याशिवाय काहीच नाहीये, So be everything त्यांचाच through me. वापर होतो. आणि म्हणून प्रभू तू माझ्याद्वारे सगळं काही बन आणि काम कर, अशांचाच I'm वापर होतो. nothing without you. मी तुझ्याशिवाय शून्य आहे, So be everything through me. तर माझं सर्वस्व बन आणि त्यातनं मग मला वापर. Amen. आमेन. Are you getting me, people? कळतंय का? Just imagine Moses walking with that inferiority complex to a doctor or a therapist. कल्पना करा की मोशे स्वतःला कमी लेखतोय आणि त्या अवस्थेमध्ये तो एका डॉक्टरकडे चाललाय, थेरपिस्टकडे चाललाय. With that wilderness sandal of his and going to the office. रानातल्या त्याचे ते वाहन आणि सँडल घालून निघालाय. And the therapist tells him, आणि तो डॉक्टर त्याला म्हणतो so tell me, Moses, what's bothering you? की काय त्रास आहे मोशे तुला, सांग बरं. Moses says, मोशे म्हणतो I used to be somebody once. एकेकाळी मी कोणीतरी होतो सर, I was the prince of Egypt. राजकुमार होतो मी. You know, you have to share all this to the therapist. सगळं थेरपिस्ट आहे ना तो, त्याला सगळं सांगायला लागतं खरं खरं की हिस्ट्री बता, History, you have to give the history. तुझी हिस्ट्री सांगायला लागते खरी खरी. But today, मी होतो ना, मी इजिप्तचा राजकुमार होतो सर, I used to talk to people. मी लोकांशी बोलणारा. But now I'm talking to the sheep. आता मी मेंढरांशी बोलतोय सर, I can't even speak properly. मला नीट बोलता पण येत I'm a नाहीये, nobody. माझी जीभ वळते, मी बोडा, मी कोणी नाही. The therapist will say, मग तो डॉक्टर थेरपिस्ट सांगेल, come on, Moses, कमान मोशे, you need to work on your self-esteem. तू ना स्वतःला थोडस किंमत द्यायला शिक. Come on, repeat after me. चल माझ्या मागून बोल, I am powerful. म्हण मी सामर्थ्यवान आहे. And Moses says, I am मग powerful. मोशे म्हणतो मी सामर्थ्यवान आहे. I'm amazing. म्हण मी अमेझिंग आहे. I'm amazing. मोशे म्हणतो मी अमेझिंग आहे. See, that is the way you have to tap your inner resources. अशा रीतीनं आतल्या तुझ्या चालना जागा कर सगळ्या. And then before going out, he gives him a book. आणि मग बाहेर जाण्या अगोदर त्याला पुस्तक देतो. 8 point. आठ How to मुद्दे. come out of inferiority complex. 8 मुद्दे कार्यक्रमाचा आहे हा, 8 मुद्द्यांचा, आणि ते वाचायचे आणि या कमी लेखण्यातनं बाहेर पडायचं. And the heading is हेडिंग आहे The Pharaoh Within. आतला फारो, Finding the Pharaoh Within. आतील फारो शोधणे. हे बुक वाच, वाच हे पुस्तक. तू फॅरो सारखं होणार. आतील फारो शोधून काढ, तू होशील फारो. आतील फारो शोधून See, काढ. he may feel pumped up all when he goes out. मग बाहेर आल्यानंतर मोशेला कसं वाटणार, But फुगल्यासारखं. when he stands before the real Pharaoh, all that पण मग puppy Pharaoh will go out. खऱ्या फारो समोर येऊन उभा राहिला की ह्याची हवा सगळी निघून जाणार. मग See? Are you getting me? असं नाही होत बेटा. That is not the way God deals. ही रीत नाहीये देवाने कार्य करायची. Don't go to this world. या जगाकडे जाऊ नका. They will only say these things, repeat certain parroting words. जगातले तुम्हाला असंच म्हणणार, पोपटपंची केल्यासारखं हे रिपीट करते, रिपीट कर. नाही मी You may काउन्सिलर. say it from now till eternity, I am strong, but only temporarily you will be helped. तू मरेपर्यंत म्हणशील मी स्ट्रॉंग आहे, फक्त तात्पुरती मदत होईल त्या जगिक काउन्सिलरचं काउन्सिल घेऊन. God said, देव बोलला, what you are saying is absolutely right. अरे राजा तू बोलतोय ते बरोबर आहे, You are right, Moses. एकदम बरोबर मोशे. You feel like nothing? Yes, you are nothing. 100% सच बोल रहा तू की तुला असं वाटतं ना तू कोणी नाहीये, तू नाहीच आहेस कोणी. But I'm not asking you to be something. पण मी तुला सांगत पण नाहीये तू काहीतरी बन. When I am comes with you, you will be something. मी तुझ्यात आलो ना की तू बनशील. Are you getting the difference? कळताय का? हा फरक आहे. I will be in Exodus 3:12 he said. निर्गम 3:12 मध्ये तो बोलला,
I will be with you. मी तुझ्या सोबत राहीन. That is the way God deals. अशा रीतीनं देव कार्य करतो. God didn't boost Moses' ego. देवाने मोशेच्या अहमपणाला फुगवलेलं नाही. I stutter. मी बोबडा आहे. God says, I made your mouth. देव म्हणाला तुझं तोंड कोणी मी बनवलं ना. Lord, they won't believe in me. प्रभू ते माझ्यावर माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवणार नाहीत. I will give you signs. मी तुला चिन्ह देईन. See? लक्षणं देईन मी तुला. Send somebody else, Lord. नको ना प्रभू आणि कोणाला तरी पाठव ना. No. मुझसे नाही होगा. नाही You are the person. तूच आहेस. See, the more excuses he was throwing, जेवढी जास्त मोशेनी कारणं देवासमोर टाकली ना, God was not backing off. तेवढं देव मागे मागे नाही गेला. तेवढं देव पुढे येऊन म्हणाला बरोबर उमेदवार तुम्हीच आहात. Because, ही निवडणूक तुम्हीच लढवायची. because when God chooses you, कारण देव जेव्हा तुम्हाला निवडतो, He already accounted you for your weakness. देवाने सगळं हिशोबात घेतलंय तुझं. देवाला माहिती आहे तू अशक्त आहे, तुला नाही जमत, तू बोबडा आहे. See? And what became of Moses? आणि मग मोशेचं काय झालं? The man who said, I am nothing, जो मनुष्य म्हटला होता मी शून्य आहे, parted the Red Sea, त्याने तांबडा समुद्र दुभंगला, brought 10 plagues on Egypt, 10 पिढा मिस्र देशावर आणल्या all with a stick. एका काठीनी. What his scepter could not do in royalty, that shepherd staff did in ordinary mode. राजकीय महालात राजदंडात त्याच्याकडून जे झालं नाही ते रानातल्या मेंढपाळ मोशेच्या काठीनी झालं. Led millions of slaves out of Egypt. आणि लाखो गुलाम यहुदी लोकांना त्याने मिस्र देशातनं बाहेर काढलं. Spoke with God face to face. देवाशी समोरासमोर बोललेला आहे हा मोशे. Became a friend of God. देवाचा मित्र झाला हा मोशे. Received the 10 commandments from that same mountain where he was a shepherd. त्याच डोंगरावर त्याला 10 आज्ञा मिळाल्या, ज्या डोंगराखाली तो मेंढपाळ म्हणून होता एकेकाळी. God said, come up, Moses. देव त्याला म्हणाला कम ऑन अप, वर ये. And his face literally glowed. आणि त्याचा चेहरा असाच चमकायला लागला. People said, we cannot see your face, की Moses. लोक म्हणाले मोशे तुझा चेहरा नाही बघवत आहे. He put a curtain on his face. त्याने पडदा टाकला स्वतःच्या A चेहऱ्यावर. veil. पडदा टाकला. They said, okay, now speak. मग लोक म्हटले आता बोल बाबा, तुझा चेहरा बघवत नाही, एवढी चमक आहे. The moment he lifted up, the glory was ज्या shining. क्षणाला तो पडदा उचलायचा एवढा त्याचा चेहरा प्रकाशमान. That same Moses, हा तोच मोशे आहे who once felt he was nothing, ज्याला एकेकाळी वाटलेलं मी कोणी नाहीये, became one of the greatest leaders of Israel. इस्रायलचा वन ऑफ द महान लीडर, Greatest, in fact, leaders of history. आणि इतिहासातला मी तर म्हणतो महान लीडर झाला मोशे. God doesn't want you to be strong. देवाची इच्छाच नाहीये तू स्ट्रॉंग राहावं. He just needs you to say yes to him. देवाची इच्छा फक्त हो म्हण, हो म्हण, मी तुला घडवीन. The world says believe in yourself. जग म्हणतं स्वतःवर विश्वास God ठेव. says believe in me. ते म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव, स्व काढ, मी काढ. नाही मला जमणार असं बोलायला शिक की तुला जमणार नाही, मी करीन The world तुझ्याद्वारे. says believe in yourself. जग म्हणतं ना अहो स्वतःवर विश्वास You will come ठेवा, out of inferiority. अहो स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही त्या कमीपणातनं याल बाहेर. God says believe in me. देव म्हणतो काय स्वतःवर विश्वास नाही ठेवायचा, Stand माझ्यावर still विश्वास and ठेव. see the salvation of the Lord. आणि शांत उभा राहा बरं, आणि मी देतो ते तारण बघ, असं देव म्हणतो. लुडबुड बंद कर. I am nothing. मी कोणीच नाही. Meet the great I am. You will become something. जो मी महान त्याला भेट, तू काहीतरी बनशील. Amen. आमेन आमेन हालेलुया. He was called the king of Jeshurun. त्याला यशुरूंचा राजा असं नाव पडलं. Moses was called the king of Jeshurun. मग मोशेला यशुरूंचा राजा नाव पडलं. See? It shows how God exalted a man who once felt worthless. ज्या माणसाला एकेकाळी असं वाटायचं की मला काहीच किंमत नाहीये, मी नालायक आहे, त्याला देवाने कुठं नेलं बघा. From nothing to king of Jeshurun. क्या से क्या हो गए भाई, हम क्या से क्या हो गए. यशुरूंचा राजा झाला तो. The man who once said, I can't speak. जो माणूस एकदा देवाला बोलला होता, The man who once said, I'm nothing. एकेकाळी देवाला असं म्हणणारा माणूस मोशे की मला नाही जमत, मला बोलता येत नाही. The man who once tended his father-in-law's sheep. एकेकाळी जो सासऱ्याचा कळप सांभाळायचा, घरदामात घर जावई, That same man became the king of Jeshurun. तोच माणूस यशुरूंचा राजा झाला. Yes, in Deuteronomy 33 verse 5. अनुवाद 33:5 वाचा तुम्ही. There was a king in Jeshurun. यशुरूंमध्ये राजा होता.
See, Moses didn't wear a crown made of gold. आणि मोशेनं सोन्याचा मुकुट घातला नाही, He wore a crown made of glory, त्याने वैभवाचा मुकुट घातला, of obedience आज्ञा पालनातलं वैभव, and divine authority coming from God. देवाकडनं आलेला दैवी अधिकार. He wasn't king by title, तो शीर्षकानं राजा नव्हता, but he became king by impact. पण त्याची छाप जी पडली त्यातनं तो राजा झाला. See, God didn't just use him. देवाने फक्त त्याला वापरलं असं नाहीये. You know, sometimes we use and throw kind of people. कधी कधी असतात अशी काही माणसं की ज्यांची तत्वच असतात यूज अँड थ्रो, वापरान फेका, वापरान फेका. God is not such. देव असा नाही. God will use you, but he will elevate you also. देव तुला यूज आणि एलिव्हेट, तुला वापरेल पण मोठंही करेल, वापरेल पण प्रेम पण. यूज अँड लव, यूज अँड एलिव्हेट. वापर, प्रेम कर, वापर, मोठं कर. From stutterer shepherd to a kingly prophet. बोबड्या मेंढपाळापासनं राजकीय संदेष्टा झाला मोशे. That same Pharaoh तोच फारो who राजा once told Moses, जो एकदा मोशेला म्हणाला होता, who is the Lord that I should obey him? कोण आहे प्रभू परमेश्वर ज्याचं मी ऐकावं, Yes. असं म्हटलेला फारो मोशेला. In Exodus 5:2 he said to निर्गम Moses, 5:2 मध्ये फारो राजा मोशेला असं म्हणाला, who is the Lord that I should obey him? कोण आहे की त्याचं मी असं ऐकावं. Now he is standing before Moses, आणि आता तो मोशे समोर उभा आहे, the stuttering बोबडा shepherd. बोबडा मेंढपाळ. And then the king says, आणि मग राजा म्हणतो, if you read in Exodus 12:32, निर्गम 12:32 मध्ये बघा तुम्ही, Pharaoh says, फारो म्हणतो, you may go, तू जा, you may take your people and go, तू जाऊ शकतोस, तुझी लोक घेऊन जाऊ शकतोस, take your sheep and go, तुझी मेंढरं घेऊन जाऊ शकतोस, but wait, पण थांब, bless me also and go. मलाही आशीर्वाद देऊन जा. Who is saying? कोण? Pharaoh. फारो राजा त्याला म्हणाला, Bless me also and then go. एक हाथ मेरे भी सर पर रख दे, ब्लेस कर मुझे, फिर तेरे लोग ले, सब ले और निकल जा. जाते जाते मेरे सर पर हाथ हाथ रख के जा, रख के जाना. कृपा कर. हाँ, फारो राजा, फारो राजा. Tables turned, टेबल बदलले, the thrones trembled. सिंहासन हादरली. Amen. आमेन. The man who was once oppressed, ज्या माणसावर एकेकाळी एवढा दबाव होता, now he is behaving like a king. आता तो राजासारखं वागायला लागला. Pharaoh always ordered, फारोने नेहमी आज्ञा केलेल्या, now he requests Moses. आता फारोने मोशेला रिक्वेस्ट केली की माझी एक विनंती आहे, जाता आता माझ्यावर हात ठेवून जा. See, because when God raises you, कारण देव जेव्हा तुला उचलतो ना, even your enemies will recognize your anointing. तुझे शत्रू सुद्धा आहेत, तुझे शत्रू, पण तुझे शत्रू सुद्धा तुझ्यावरचा अभिषेक ओळखतात देवाने तुला उचलल्यावर. That same Moses who said, I am good for nothing, तोच मोशे जो म्हटला होता मी शून्य आहे, मी was बिनकामाचा carrying आहे, so much of God's presence एवढा देवाचा सहवास घेऊन आता फिरायला लागला की हम दोनों अलग नहीं है. that even the great Pharaoh had to humble himself before him. की महान राजा तो फारो राजा त्यालाही स्वतःला नम्र करावं लागलं मोशे समोर. Don't ever underestimate what God can do through your weakness. तुझ्या अशक्तपणातनं देव जे करू शकतो त्याला कधी कमी नको लेखू. The ones who look down upon you, एकेकाळी जे तुला बघून तुला कमी लेखायचे, one day will look up on you. एके दिवशी तेच तुला बघून बोलणार आहेत की ग्रेट आहे. Why? का? Because God is with you. कारण देव तुझ्या बरोबर आहे. हार Amen. नाही मानायची, अशी हार नाही मानायची. Let God finish writing your story. देवाला तुझी कथा लिहून संपवू दे. लोकांच्या हातात तुझी कथा देऊ नको. लेट गॉड डू इट. And see, the देवाला. world will know it. मग अख्ख्या जगाला कळेल की ही कथा तर देवाने लिहिली होती. Many of you were nothing once upon a time. तुमच्यातले अनेक लोक असे आहेत जे एकेकाळी काही नव्हते. Some of you didn't even know how to hold the mic. तुमच्यातल्या काही लोकांना हा माईक कसा धरायचा तेही येत नव्हतं. And today you are preaching Christ. आज तुम्ही ख्रिस्त सांगता, ख्रिस्त बोलता, काय काय बोलता. Once एकेकाळी you couldn't defend yourself. तुम्हाला स्वतःचा बचाव करता यायचा नाही. Now you are defending Christ. आता तुम्ही ख्रिस्तासाठी उभे राहता. स्वतःला ज्याला वाचवायला जमत नव्हतं तो आता ख्रिस्त गाजवतोय. And that's what Jesus does. येशू असंच करतात. I remember a family many years ago. मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी एक फॅमिली, एक परिवार होता. And this man was abusive. आणि हा माणूस जो होता ना घरचा, फार निंदक, Drunk most of the time. जास्तीत जास्त वेळेला दारूच्या नशेत असायचा आणि काहीही बोलायचा. He didn't work. कामाला जायचा नाही. His wife was a housemaid. आणि बायको मोलकरणीचं काम करायची. And she would labor
the whole day. आणि खूप दिवसभर कष्ट करायची बिचारी. And this man used to snatch away her salary आणि हा माणूस ना तिचा पगार हिसकावून घ्यायचा so that he could drink. की त्याला जाऊन दारू पिता यावी. He would beat her, मारायचा तिला बेदम, scream at her, तिला ओरडायचा and treat her like a rag. आणि तिला असं फाटक्या चिंधीसारखं वागवायचं. She lived in fear. बिचारी घाबरून She घाबरून lost her image. बिचारी म्हणजे तिची स्व ओळखच गेली. म्हणजे तिच्यात ते आलं की मी कोण That आहे. inferiority complex had gripped her तो so much. न्यूनगंड इतका आला ना तिच्यात की मी तर कोणीच नाही, मी तर कोणीच नाही असं होतं. दबावाखाली असं होतं. Yeah, she lived in shame and fear. तिला मग लाज वाटायला लागली की मी तर कोणीच नाहीये. तिला भीती वाटायला लागली मी तर कोणीच नाहीये. Buried under this abuse आणि या सगळ्या निंदेखाली ती अशी पुरलेली and buried with inferiority complex. आणि त्या न्यूनगंडात पुरलेली की मी कोणी नाहीये. Then one day मग एके दिवशी somebody told her about her Saturday blessing. कोणीतरी तिला आपल्या शनिवारच्या सभेविषयी सांगितलं. She came त्यांचं ऐकून ती आली. and she was quiet, sitting in one शांत corner, बसली एका जागेत कुठेतरी. broken and very तुटलेली scared. फुटलेली खलास गॉन फिनिश्ड. What if my husband comes to know? घाबरलेली. माझ्या नवऱ्याला कळलं तर मी इथे आलीये. But पण the presence of God met her देवाचा सहवास तिला इथे भेटला. and something began to change in her. काहीतरी तिच्यात बदलायला लागलं. And she realized that she was a child of God. तिला कळायला लागलं मी देवाचं संतान आहे. And she started to live again in her right way. आणि मग ती बरोबर जीवन जगायला लागली. She began to lift her head. स्वतःचं डोकं वर करून चालायला लागली. Her boldness was not very loud, आणि तिचं धाडस असं जोरात बोलणारं आरडाओरडा नव्हता. but it was that unshakable truth that she had experienced. न हादरणाऱ्या सत्याचा अनुभव जो तिला आला त्यातनं ती आतून धाडसी झाली. And so she went home गेली घरी. मग and he found out that she had gone out त्याला कळलं की ही कुठेतरी बाहेर गेली and he होती. beat her up. असं मारलं ना But त्याने. this time पण यावेळेला she didn't cover down. ती नाही घाबरली. She didn't scream or fight back. ती ओरडली नाही, किंचाळली नाही का परत भांडण नाही. She just calmly said, शांतपणे म्हटली one day God will change you. एके दिवशी देव तुम्हाला बदलेल. He will bring sense in you. एके दिवशी देव तुमच्यात बुद्धी घालेल. He noticed something different from that day. तर नवऱ्याच्या लक्षात यायला लागलं की माझी बायको बदलली आहे. And she kept coming every आणि Saturday. दर शनिवारी ती येत राहिली. The more he hit her, आणि जेवढं तो तिला मारत राहिला the less she bowed down. तेवढं ती कमी झुकायला लागली. मग And one day, आणि एके he दिवशी was very confused and very angry. तिचा नवरा एकदम गोंधळला, खूप चिडला And he said, what makes you so strong? आणि म्हणाला एवढी शक्ती कुठून आली तुझ्यात? When I hit you, मी तुला मारतो, now my hands ache me for hours. आता माझे हात दुखतात तुला मारून मारून. What are you doing to me? काय करतेय तू? Do you want to kill me? काय मला मारायचं का काय तुला? Say, she smiled and just said, ती हसून म्हणाली I go to church. मी चर्चला जायला लागली आहे. And Jesus has strengthened me. येशूंनी मला शक्ती दिली आहे. He didn't understand what she was saying. त्याला काही कळलंच नाही ही काय बोलती. पण He started having fear of her strength. भीती वाटायला लागली त्याला की हिच्यात काहीतरी शक्ती आली. Not physical strength, शारीरिक शक्ती नाही, but that quiet, powerful strength that Jesus had instilled in her. पण एक शांत शक्ती जी येशूंनी तिच्यात टाकलेली होती ना, की अलीकडे म्हणतात सायलेंटली अग्रेसिव्ह, तसं झालं होतं तिचं. शांतपणे अग्रेसिव्ह. That kind of strength which many of us have experienced. म्हणजे ज्या पद्धतीच्या शक्तीचा अनुभव आपल्यातल्या अनेकांना आलाय. Then one day, मग एके दिवशी everything shifted सगळं बदललं. because he collapsed. कारण तो पडला खाली. His liver failed. पडला तर त्याचं लिव्हर खराब झालेलं होतं. And she picked him up तिने त्याला उचललं and put him on the bed. आणि बेडवर ठेवलं. And he looked at her and realized तर त्याने बघितलं तिच्याकडे आणि त्याला कळलं that she is now stronger than me. ही माझ्यापेक्षा शक्तिमान झालीये. मला उचलून पर कॉटवर ठेवलाय तिने आता. And later, नंतर he said, I lost my job. तो म्हटला माझी नोकरी गेली. She didn't panic. म्हणजे ती नाही गोंधळली, She just stayed still. ती शांतच होती. But then another collapse came. म्हणजे मग अजून एक ढासळणं असं This झालं. time he was paralyzed from waist down. पडला, ढासळला, कोसळला आणि मग त्यावेळेला तर कमरेच्या खाली त्याला लखवा The मारला. same man who had twisted her hand तोच माणूस जो हिचा हात मुरगळायचा and burned her skin with the cigarette आणि सिगरेटनी तिचे हात जाळायचा and treated her like a slave. आणि तिला गुलामासारखं वागवायचा. Her hand still carried scars तिच्या हातावर अजूनही वण होते and her hand was still twisted a little bit. आणि हात असा मुरगळलेला होता तिचा अजूनही. Yet she brought him for the meeting. तरी ती त्याला सभेला घेऊन आली त्याच्या त्या अवस्थेत. She brought him for the meeting. आणलं तिने त्याला सभेला. See, that is the power of, change that हे God brings. हे सामर्थ्य बदलणार जो बदल आलाय त्यातलं हे सामर्थ्य. So when they wheeled him up on the stage, मग स्टेजवर त्याला ते व्हीलचेअर वरती इथं आणून वगैरे वर आणलं. I looked at him
मी त्याच्याकडे पाहिलं and I recognized him मी त्याला ओळखलं because he used to live near my house many years का back. अनेक वर्षांपूर्वी जिथे मी राहायचो तिथे माझ्या घराशेजारी हा राहायचा And that time when I was single, आणि तेव्हा मी एकटा होतो माझं and लग्न वगैरे so होतं tears rolled down his eyes. तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं He knew me आणि तो मला ओळखतो and he said, Pastor, तर तो मला म्हणाला पास्टर please don't pray for me. प्लीज माझ्यासाठी प्रार्थनाच करू I नका don't deserve healing. कारण माझी लायकीच नाही मला बरं व्हावं I have tortured my wife. माझ्या बायकोला मी छळछळ छळलीये If you want to see, look at her hand. तिचे हात बघा तुम्ही किती वण आहेत It's twisted मुरगळलेला हात आहे because of me. सगळी माझी करणी आहे पास्टर And so Jesus will never heal me. येशू मला कधी बरं करणार नाही He will never have favor on such a person. आणि Like येशू कधीच माझ्यासारख्या माणसावर कृपा करणार नाही I said, your wife still brought you here. म्हटलं तरी तुझ्या बायकोनी तुला इथं आणलं ना I said, that is Christ's love. म्हटलं ते ख्रिस्तातलं प्रेम आहे That is Christ's love. तिने तरी तुला इथे आणलं ते ख्रिस्तातलं प्रेम आहे And Christ loves you even more. आणि ख्रिस्ताचं तर जास्त प्रेम आहे तुझ्यावर But still he insisted. तरी त्याने जोर दिला Even if you want to pray, you pray. की तुम्हाला हवं तर करा प्रार्थना But I won't be healed. पण मला माहिती मी नाही बरा होणार I'm a sinner. मी आहेच एवढा मोठा पापी Jesus can't heal somebody like me. आणि माझ्यासारख्या माणसाला येशू काही बरं करू शकणार नाहीत But I looked him in the eyes, मी त्याच्या डोळ्यात डोळा घालून त्याला म्हणालो held his hand, हात धरला त्याचा मी and I said, stand आणि up in म्हणालो the name of Jesus. येशूंच्या नावात उभा राहा And right there he stood. आणि सगळ्यांसमोर तिथे तो उभा राहिला And he walked. आणि चालला Even while walking, he was saying, इथेच आणि चालता नाही म्हणवता Jesus will never heal me. येशू मला कधी बरं नाही करणार Jesus will never heal me. येशू मला कधी बरं नाही करणार And he's walking. चालतोय आणि बोलतोय And that's what grace does. आणि कृपा असंच करते It always interrupts unbelief आणि नेहमी अविश्वासामध्ये येऊन आडकाठी घालते कृपा with healing. आरोग्य देऊन की तो बोलतो एक पण चालायला लागलेला आहे Say, that woman was nobody once, एकेकाळी ती स्त्री कोणीच नव्हती lived in fear, घाबरून जगत होती now walked in boldness. आता धाडसाने चालायला लागली She became the reason for that man to stand. ती कारण झाली ना त्या माणसाने धडधाकड उभं राहायला She no longer was a victim. आणि मग ती नाही अशी बळी गेली She became the vessel, तर ती एक पात्र बनली vessel of mercy, दयेचं पात्र vessel of power. सामर्थ्याचं पात्र You may also feel like that forgotten lady. तुम्हालाही कदाचित तसं मला सगळे विसरलेले आहेत असं वाटेल You may be covered in scars, आणि तुम्हालाही काही वण असतील मारलेले maybe वगैरे emotional or physical. भावुक रीतीनं जखमा असतील शारीरिक जखमा असतील You may think you have no voice, तुला असं वाटत असेल की मेरी आवाज कोणी सुनेगा मला काही किंमत नाही but it is Jesus who makes you strong. येशू तुला बलवान करतात He makes the silent bold. आणि शांत असणाऱ्याला धाडसी करतात He makes the invisible unstoppable. अदृश्याला कधी थांबू शकणार नाही असा बनवतात That's what he did to that lady. त्या बाईचं येशूंनी असंच केलं Amen. आमेन So don't think that you are nobody. तर असाही विचार करू नका की झालं मी कोणी नाही मी खलास झालो आता संपला आता That nobody led nation. तो जो शून्य होता Moses. मोशे त्याने देश बाहेर काढलाय आणि देशाचं पुढारी पण केलंय एका फॅमिलीचं नाही देशाचं God doesn't call the qualified. देव शिक्षिकांना बोलवत नाही He qualifies the called. जे पाचारित आहेत त्यांना देव शिक्षित करतो देव शिक्षितांना बोलवत नाही जे पाचारित आहेत त्यांना देव शिक्षित करतो त्याचं एक उदाहरण मी आहे And so when you walk with him, आणि जेव्हा तुम्ही देवासोबत चालता even in weakness, अशक्तपणात he can make you stand like a king. देव तुला राजासारखं उभं करेल You will talk like a king and queen. आणि बोलताना तू असं बोलशील की जणू राजा आणि राणी बोलतायत So never count yourself out, तर स्वतःला आता मी आउट असं कधी नाही समजायचं because even in the desert, कारण रानात सुद्धा God is still writing your destiny. देव तुझ्या आयुष्याची दिशा अजूनही लिहितोय यू आर नॉट आउट नाव यू आर इन See, we are not made on the outside, बाहेरनं नाही बनलेलो आपण but we are definitely made in the inside. आतून बनलोय आपण बाहेरनं आम्ही कसेही दिसू Not by appearance, आमच्या रूपावर जाऊ नका बाहेरच्या not by status, किंवा आम्ही कसे दिसतो आमचं स्टेटस काय त्याच्यावर जाऊ नका not by man's clappings. आणि माणसं मला किती टाळ्या वाजवतात त्याच्यावर जाऊ नका मेरे अंदर एक शेर है वो देख There is somebody inside me मेरे अंदर एक शेर who रहता is है operating through me. जो माझ्याद्वारे काम करतो And the day we leave Christ, आणि ज्या दिवशी आपण ख्रिस्ताला भेट inferiority will follow you. ज्या दिवशी तू ख्रिस्ताला भेटशील ज्या दिवशी तू ख्रिस्ताला सोडशील
Say it Yes. again. I missed it somewhere. I'm sorry. The day you leave Christ, ज्या दिवशी तू ख्रिस्ताला सोडशील inferiority will follow you तो कमीपणा तुझ्या मागे मागे येईल परत, because it had not gone. कारण तो गेला नव्हता तुझ्यातून, It was still there. अजूनही होता तुझ्या. It was Christ who had covered you. ख्रिस्ताने तुला झाकलेलं होतं, ख्रिस्त तुला झाकून होता. He doesn't remove it. काढत नाही He येशू keeps ख्रिस्त. it like a thorn in the flesh. येशू ख्रिस्त तो कमीपणा तुझ्यातला काढत नाही. देहातला काटा कसा असतो बोचतच राहतो तसा ठेवतात, But पण His presence येशूंची उपस्थिती will not make you to know that you have that in you. तुला कळू देत नाही आता की माझ्यात तो काटा आणि तो कमीपणा अजूनही आहे, Because कारण outside of Him, त्याच्या बाहेर we go back to again striving, येशूंच्या बाहेर जर आपण पडलो, येशूंना जर आपण सोडून दिलं, तर मग परत डोकेफोड सुरू, comparing ourselves, तुलना करणं, feeling weak, अशक्त वाटणं, bitterness, कडूपणा, pain, वेदना, trouble. त्रास. But as long as we put on Christ, पण जर आपण ख्रिस्त नेसून राहू, we just feel strong. आपल्याला बलवान वाटतं, स्ट्रॉंग वाटतं. So never think of leaving Christ and thinking that if I leave Christ also, that inferiority complex now will leave me. No. तर येशूंना सोडायचा विचार एक तर कधी करू नका, आणि असं समजू नका येशूंना सोडलं तरी माझ्यातला आता तो न्यूनगंड गेलेला आहे, तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय. नाही, Solve नाही झालेलं. नाही झालेला. येशू होता म्हणून ते आहे. I mean, you are covered. आणि तू झाकला गेलास येशूंमुळे. Say, don't feel you are an orphan today. असं समजू नका आज की मी अनाथ आहे. Jesus is there. तू अनाथ नाहीयेस, येशू तुझ्या बरोबर आहे. Don't become a prodigal. उधळा नको बनू, You will suffer. त्रास होईल तुला, आणि तुझ्यामुळे दुसऱ्यांना. Who are attached to you. See, we don't feel superior to others बघा, दुसऱ्यांपेक्षा आपल्याला वरिष्ठ वाटायला नाही because I'm in Christ. No. मी ख्रिस्तात आहे म्हणून. No. We नाही, feel secure in Christ. ख्रिस्तात आपल्याला सुरक्षित वाटतं. ख्रिस्तात आपल्याला मी दुसऱ्यांपेक्षा खूप मोठा आहे असं नाही वाटत. ख्रिस्तात आपल्याला काय वाटतं? मी सुरक्षित आहे बाबा. Because I still know I'm nobody. कारण मला अजूनही माहिती आहे मी शून्य आहे. That has not left me. ते गेलं नाही माझ्यातनं. मी I अजून know आहे. I'm nobody. मला माहिती आहे मी शून्य आहे. Till my death I'll be nobody. मरेपर्यंत मला माहिती आहे मी शून्य आहे, मी कुठून वर आलोय. But I still know पण तरी मला हेही माहित आहे I am the child of the Most High God. मी परमोच्च देवाचा पुत्र आहे, त्याने मला झाकलंय. Amen. And my Jesus died for me. आणि माझे येशू माझ्यासाठी मरण पावलेत. हालेलुया. आमेन. Are you getting me? कळतंय So का? dare you ever leave Jesus, because all that which was there in the past will come rushing in you. तर खबरदार कधी येशूंना सोडायचा विचार केला तर भूतकाळातलं सगळं भूत परत लागेल. खबरदार येशू सोडले तर Say, भूतकाळातली सगळी भूत परत येतील. then you'll be defined by your past. आणि मग तुझ्या भूतकाळावरनं तुझं नाव ठरेल, ये आई सही है, ये तो काम सही गया. See? And then you say, मग तुम्ही म्हणाल "हा, बरोबर आहे, बरोबर मी काहीच नाही, काय कसं?" मग रडगाणं सुरू परत. अरे पण नसते उद्योग करायला सांगितलंच कोणी होतं, काय गरज आहे? You are not limited by where you came from, your family background. तू कुठून आला, तुझी पारिवारिक फॅमिली बॅकग्राऊंड पार्श्वभूमी काय, त्याच्यावर तू बनत नाही. Because that is all outside. ते सगळं बाहेर नाही. God makes you from inside. देव तुला आतून You are बनवतो. born again from inside. नवीन जन्म आतून You are a झाला. child of God from inside. देवाचं मूल तू आतून झालाय. नवीन Your जन्म. name, your fame, your surname, your language does not make you. तुझं आडनाव, तुझं नाव, तुझी फॅमिली, They are all outside. ते सगळं बाहेरच आहे. त्यांनी काही फरक पडत नाही की तेरा खानदान काय आणि तुझं कुळ काय. You are a child of God from the तू inside. आतून देवाचं संतान आहे. कुळाने वगैरे काय शहाण्णव कुळी का, डोंबल्याचे शहाण्णव कुळी, आम्ही स्वर्गातले आता. Say, the one who is in you is much greater than the one in the world. जो तुझ्यात आहे ना, तो जो जगात आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. When you wear Christ, you wear confidence. ख्रिस्त तू नेसला आणि ख्रिस्त तू घातला की तू विश्वास घालतोस. When you wear Christ, you have wearing boldness ख्रिस्त नेसलास ना की तू धाडस नेसलायस and power. आणि सामर्थ्याने. जीसस पहन के घुमा करो. When you walk with Christ, you walk with courage. ख्रिस्ताबरोबर चालत राहिला ना, धाडसाने चालशील. When you live in Christ, you live in a purpose. ख्रिस्तात जगलास ना, संकल्पात जगशील. आयुष्याला एक गोल, मोटिव्ह, टार्गेट, प्रोजेक्ट सगळं राहील.
Amen. Amen. No more shame. अजिबात लज्जा No वगैरे more नसेल. embarrassment. अजिबात लाजा अपमान राहणार You are नाही. not inferior anymore. आता काही तू कमी नाहीयेस. You are His. आता तू त्याचा And आहेस. as long as you stay in Him, आणि जोर तू त्याच्यात राहशील, you will never walk like a victim. कधी कधी तू बळी पडल्यासारखा वागणार नाहीस. I walked like that once. एकेकाळी मी असा चालायचो, बिचारा मी. I was a person full of inferiority complex माझ्यात खूप, मी स्वतःला खूप कमी लेखायचो, खूप न्यूनगंड होता माझ्यात. because I had nothing. कारण माझ्याकडे काही नव्हतं ना. उकिरड्यावरनं मला उचलला ना, आमच्यासाठी खरंच आहे. And we used to not talk, and people used to think we are proud. आणि म्हणून आम्ही मी कोणाशी किंवा माझ्या घरचे कोणाशी बोलायचे नाही, तर लोकांना वाटायचं काय घमेंडी आहेस. But we were not proud. पण आम्ही घमेंडी नव्हतो. We knew if I talked, that had no value. आम्हाला माहिती होतं आम्ही बोललो तर आमच्या बोलण्याला किंमतच नसणार आहे, मग बोलायचंच कशाला. गप्प They बस. said, Peter, don't talk. सगळे म्हणायचे मला एकेकाळी, पीटर तू बोल मत. Today they say, Peter, talk all the more. आज म्हणतात पीटर बोलत राहा. बघा 9 वाजत आले, कोणी हटलेलं नाहीये. Let people say anything. लोक काही बोलो, Their words don't make your worth. लोकांच्या शब्दातनं तुझी किंमत ठरत नाही. You are not defined by people's opinions. लोकांच्या मतांवर तुझं नाव ठरत नाही. They don't define your identity. लोक नाही तुझी ओळख ठरवत. लोक आहेत, ते काही बोलतात. People talk out of jealousy. लोक ईर्ष्येने बोलतात. They talk out of envy. लोक तुझा तिरस्कार करतात, हेवा करतात, कपट करतात, They जळतात, misunderstand you. मग बोलतात. They will gossip. तुझी गैरसमजूत करून घेतात. म्हणून लोक चुगल्या करतात, छाड्या करतात. Some may try to pull you down काही लोक तुला खाली खेचायचा प्रयत्न करतील, because they cannot handle you rising up. कारण की त्यांना ते झेपत नाहीये. तू एवढा वर कसा चालला. So don't take it too personally. तर ते पर्सनली नाही घ्यायचं. They are not against you, they are against your rise. ते तुझ्या विरुद्ध नाहीये. तू वर चाललाय ना, ते दुखतंय पोटात. You come down, they will love you. तू खाली ये त्यांच्या लेवलला, तू आणि ते मित्र Best friend they will be. एकदम. The moment you BFF, rise, best friends forever. BFF, डोंबल्याचं BFF. so don't take it personally. ते पर्सनली नाही घ्यायचं. Leave it to God. देवावर सोडा. You are not created to live for the clappings of the people. लोकांनी टाळ्यांचा गडगडाट तुझ्यासाठी करण्यास्तव तू बनलेला नाहीस. You are created to get the approval from heaven. स्वर्गातनं मान्यता घ्यायला बोलवलंय तुला. Let heaven clap for you. स्वर्गात टाळ्या वाजू दे. स्वर्गात तुझ्या नावावर टाळ्या वाजू दे. Let angels clap for you. देवदूतांना तुझ्यासाठी टाळी वाजू दे की बघा आली जयश्री. Let the world label you as good for nothing. जगाने तुला काही पण नाव ठेवू दे, काय बिनकामाचं. God has already named you. देवाने तुला ऑलरेडी नाव दिलंय. Before the world could name you. आज जगाने तुला नाव ठेवायच्या अगोदर देवाने तुला ऑलरेडी नाव दिलंय. What did he say? काय म्हणाला You तो? are a chosen तू generation, निवडलेला वंश आहेस. a royal तू priesthood, राजकीय याचकगण a आहेस. holy nation, पवित्र देश आहेस. God's own chosen people, आणि देवाचा निवडलेला माणूस who आहेस, is called to shine in the world. ज्याला जगात चमकायला बोलवलंय. So walk tall, तर असा उंच walk मस्त like a चाल. child of God. देवाच्या संतानासारखं चाला. Let no comment, no criticism, no rejection ever plant a seed of inferiority complex in you. कुठल्याही कोणी असं नाकारल्यासारखं बोलतं, कोणी काय कमेंट करतं, कोणी मस्करी करतं, त्याच्यातनं काही स्वतःला कमी लेखायचं नाही. Because if God has chosen you, कारण देवाने जर तुला निवडले ना, that settles. बस झालं. कोणाचं असं असेल तर म्हणायचं तुझे मेरे से प्रॉब्लेम है, एक काम कर, तू ऊपर कंप्लेंट डाल, Praise God. कारण त्यांनी निवडलंय मला. Let's all stand up, people. उभे राहा. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord God. देव बाप्पा, आम्ही तुझे I give आभार the मानतो, आम्ही glory, तुझी I स्तुती bless your करतो. holy names. तुला मान, महिमा, गौरव, Look सन्मान to देतो God, स्वामी all of राजा. you. सगळ्यांनी देवाकडे पहा माझ्या प्रियानो. Even if you are feeling inferior today, जरी तुम्हाला आज असं कमी वाटत असेल, maybe people have taunted you so much. कदाचित लोकांनी तुम्हाला फार टोमणे मारले असतील, Start thinking that this is your identity. आणि तुम्ही असा विचार करायला लागले असाल मग की हे टोमणे मारतायत ना, खरोखर मी तसाच आहे. You are not. नाही, तू तसा नाहीयेस. God has made you देवाने तुला निर्माण केलंय. in His own image and likeness. देवाने तुला दिसायला देवासारखं आणि त्याच्या आवडीत निर्माण केलंय. You are special people. तू स्पेशल आहेस. And that speciality will remain as long as you stick to the great I am. आणि ती खासियत तुझ्यामध्ये तोपर्यंत राहणार आहे, Yes. जोर तू देवाबरोबर राहणार आहेस. The day you leave the great I am, ज्या दिवशी तू देवाला सोडशील, all these negative things will start come rushing त्या in you. सगळ्या नकारात्मक गोष्टी मग परत तुझ्यात येतील. You will never walk boldly. मग कधीच तू धाडसाने You चालणार will नाही. never walk confidently. कधीही मग तू विश्वासाने चालणार All your नाहीस. past mistakes will come rushing in सगळ्या you. भूतकाळातल्या चुका अशा परत येतील मग. And they will make you what you were. आणि त्या भूतकाळातल्या चुका तुला अगोदर तू कसा होता भूतकाळ तसंच परत करून ठेवतील. Yes.
The devil will take you from where you began. आणि सैतान परत तुला तिथेच नेईल जिथून And he तुझी will सुरुवात put you झाली. in that garbage where you आणि started with. त्या चुकीड्यावर तुला परत नेऊन ठेवेल From where you started with. जिथून तुझी सुरुवात ऍक्च्युली झाली होती. Yes. I've heard people testify on the stage. मी लोकांना स्टेजवरून साक्ष देताना ऐकतो, Crying. रडत Yes. की हो, Jesus had healed me. येशूंनी मला बरं केलं, But I had gone back into the world. पण मी जगात गेलो परत I lost everything. आणि माझं सगळं गेलं, Lost my identity. माझी ओळख गेली. But now once again I want to तर come back. परत मला येशूकडे But see the यायचं. love and mercy of God, He पण accepts. देवाची दया आणि प्रेम बघा, देव तरीही स्वीकारतो. If you want to retain your identity, तुम्हाला जर तुमची ओळख शाबूत ठेवायची असेल, if you want the surname Christ to be जर with तुला you, तुझ्या नावासमोर ख्रिस्त असं आडनाव हवं असेल, then put on Christ. तर ख्रिस्त धारण कर. Then you will have a surname of Christ. मग तुला आडनाव ख्रिस्ताचं लागेल. Then you will never feel like an आणि orphan. मग तुला अनाथ कधी वाटणार नाही. तुम्हाला अनाथ याच कारणाने वाटतं, Yes. कारण तुम्ही ख्रिस्ताचं आडनाव घेतलेलं नाहीये. I know even now, मला आताही माहितीये, if I leave Christ, जर मी येशूंना सोडलं, none of you will meet me. तुमच्यातला एकही माणूस मला भेटायला येणार नाही. Nobody. I'll be back on Khadki Street, परत त्या खडकीच्या रस्त्यावर, फुटपाथवर मी येईन, struggling in life. संघर्ष करीन. मी तर नेहमी म्हणते, कुत्रा ऐकायला येणार नाही माझं, जर तो माझ्यावर नसेल तर. Let God be with you. देव राहू दे तुझ्या बरोबर. त्यांनी झाकलंय. ही हॅज कवर्ड यू. लेट हिम कव्हर यू. That weakness is still there. आहे तुझ्यात तो अशक्तपणा, That sin nature is still there. आहे तो पापी स्वभाव तुझ्यात. The sin nature which the world has, I too have. आणि जगात जो पाप स्वभाव आहे तो माझ्यात पण आहे. The fear the world has, I too have. जगाला जी भीती ती मला पण आहे. But पण it's all covered because of my Jesus. सगळं येशूंनी झाकलंय. येशूंनी सगळं कव्हर केलंय. I'm going to pray for you now. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. Say, I can do all things म्हणा, मी सर्व काही करू शकत आहे through Christ that strengthens ख्रिस्त me. येशू जे मला ताकद देतात त्यांच्याद्वारे. Say, I'm strong म्हणा, मी बलवान आहे because of Jesus. येशूंमुळे. I'm bold मी धाडसी आहे because of Jesus. येशूंमुळे. I will never be a loser मी कधीही हरणार नाही, because कारण Jehovah Nissi is with me. यहोवा निसी माझ्या सोबत आहे. Father, I thank you देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो for all these people, या सर्व लोकांसाठी, those who feel inferior, ज्यांना असं वाटतं की कमी लेखतायत, जे स्वतःला maybe कदाचित because of certain situations, काही परिस्थिती त्यांच्या जीवनात आली असेल, or त्यामुळे certain स्वतःला, people काही लोक त्यांच्या जीवनात अशी असतील who ज्यामुळे have degraded them ज्यांनी त्यांना अगदीच खाली करून टाकलं, and घसरून put them टाकलं, down. अपमानित केलं, खाली फेकलं. I'm praying for such people. अशा लोकांसाठी मी आता प्रार्थना करत आहे. Lord, प्रभू, let the reality of Christ ख्रिस्ताची वास्तविकता come into them in Jesus' name. येशूंच्या नावात आता त्यांच्यात येऊ दे. Let them see त्यांना दिसू दे that they are coming from the Lord, ते प्रभूकडून येत आहेत. ते आता प्रभूच आहेत. मी that they are सुखी attached to की Christ. ख्रिस्ताला ते जडलेले आहेत. मी सुखी, मी आता येशूची आहे. Start experiencing the great I am is with you. जो महान मी, तो तुझ्या सोबत आहे, याचा अनुभव आतापासून घ्यायला लाग. Because he said, कारण तो म्हणाला who made your mouth? मोशेला, तुझं तोंड कोणी बनवलं? And I shall be with you. मी तुझ्या सोबत राहीन. Two things he said. दोन गोष्टी बोलला. I'll be with your mouth. मी तुझ्या या तोंडासोबत राहीन. Because he had to speak to आणि त्याला Pharaoh. फारोला जाऊन त्याला बोलायला लागणार होतं ना, आणि बोलायला तोंड लागतं. And secondly, दोन, because you would be afraid, तू घाबरणार म्हणून God said, देव म्हणाला, I will be with you. मी तुझ्या सोबत चलतो. चल. See, he becomes what you need. जी तुझी गरज आहे ना, तसं देव बनून तुझ्याकडे येतो. Yes. शक्तीची तुला गरज आहे, देव तुझ्याकडे शक्ती बनून येतो. Yes. विश्वासाची तुला गरज आहे, देव तुझ्याकडे विश्वास बनून येतो. You need something, तुला काही गरज आहे, he'll become Jehovah Jireh. यहोवा इरे बनून येतो. द्यायला घे.
Father, देव बापा, touch everyone. आलेल्या प्रत्येकाला स्पर्श कर. Holy Spirit, come down upon पवित्र them. आत्म्या खाली ये सगळ्यांवर, Touch them. स्पर्श कर त्यांना. Let the reality Christ become more real to them. वास्तविक ख्रिस्त त्यांच्यासाठी अजून खरा कर. In the name of Jesus, येशूच्या नावात let confidence come. विश्वास येऊ दे, Let boldness come. धाडस येऊ दे, Let power come. सामर्थ्य येऊ Let दे, healing come. आरोग्य येऊ दे, Let blessings come. आशीर्वाद Let येऊ दे, promotion come. बढती येऊ दे. बघ खरं In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Say, I receive it. म्हणा, मी स्वीकारत आहे. I receive it मी स्वीकारलं. as a child of God. देवाचं संतान म्हणून मी स्वीकारलं. Say, I receive it म्हणा, मी स्वीकारलं. as a child of God. देवाचं संतान म्हणून मी I स्वीकारत आहे. receive it मी स्वीकारत आहे. because the great I am is with me. कारण जो महान तो माझ्या सोबत आहे. I can speak मी बोलतोय because my God made my mouth. कारण माझ्या देवाने माझं तोंड तयार केलं. I can stand मी उभा राहतोय because my God made my कारण legs. माझ्या देवाने माझे पाय तयार केले. I can see मला दिसतंय because God gave my eyes. कारण देवाने मला डोळे दिले. मसीहा के हाथ तुम्ही तो हो, मसीहा के पैर भी तुम्ही हो. सुभाष गिलचं एक गाणं आहे. Yes. Say thank you, Jesus. म्हणा, धन्यवाद येशू. Will you ever leave Jesus now? आता येशूंना कधी सोडाल? Never. कधीच नाही. Otherwise, you'll become a headless body. नाही तर मग तुम्ही असं शरीर असाल ज्या शरीराला डोकंच नाही. Headless body. डोकं नसलेलं शरीर होईल. मग Jesus is the head. येशू डोकं आहेत, आपलं We are the मस्तक. body. आपण शरीर, We येशू are मस्तक. complete in Him. आपण येशूतच पूर्ण होतो. Amen. आमेन. God bless you. Please be देव seated. तुम्हाला आशीर्वादित करो. कृपया सर्वांनी खाली बसा.